आज आपल्या सोलापूर या शहरामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व तसंच सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून ही प्रेस कॉन्फरन्स इथं आपण घेत आहोत। या प्रेस कॉन्फरन्सला आवर्जून उपस्थित आहेत कमलेशजी पिसाळ, आमचे सेक्रेटरी, सुशीलजी शेवाळे, तसंच विनायकजी द्रविड, सुनीलजी मुथा, अजिंक्यजी जोशी सीईओ, त्याच्याचबरोबर डिस्ट्रिक्ट असोसिएशन म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला नेहमी सपोर्ट करणारी जी आपली असोसिएशन आहे ती म्हणजे सोलापूर असोसिएशन क्रिकेट असोसिएशन याचे सर्व पदाधिकारी, ज्याच्यामध्ये दिलीपजी माने, श्रीकांतजी मोरे, तसंच आपले रेंबुसे साहेब जे सेक्रेटरी आहेत, नेहमी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बरोबर चांगलं असं कोऑर्डिनेशन ते ठेवत असतात। त्याच्याचबरोबर प्रकाश भाऊ असतील, मुकुंदजी जाधव असतील, नितीनजी देशमुख असतील, संजय भाऊ असतील, उदयजी डोके असतील, त्याच्याचबरोबर सिलेक्टर रणजी, रोहितजी जाधव, किशोरजी बोरा, राजेंद्रजी गोटे, तसंच सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्याचा अभिमान आपला सर्वांना पाहिजे, आपल्या इंडियन टीममध्ये ज्यांनी आपल्या या परिसराचं, या राज्याचं आणि या देशाचं नाव गाजवलं अशा तेजलजी हसबनीस इथं उपस्थित आहेत, जे सोलापूर स्मॅशरच्या कॅप्टन म्हणून, कर्णधार म्हणून येत्या काळामध्ये ते WMPLला सामोरं जाणार आहेत। त्याच्याच बरोबर इथं आवर्जून उपस्थित असणारे आपले जे सोलापूर स्मॅशर नावाची जी टीम आहे त्याचे प्रमुख शुभमजी बागुल। खरं तर ही टीम मनीष फ्लोअर मिल्स अशा कंपनीली सपोर्ट म्हणून, फ्रँचायझी म्हणून त्या ठिकाणी घेतलेली आहे। मी मनापासून सोलापूरकरांच्या वतीने, महिला क्रिकेटपट्टूंच्या वतीने मनीष फ्लॉवर मिल्सचे मनीषजी जैन, शुभमजी बागुल यांचे आभार व्यक्त करतो की अशा क्रिकेट टीमला त्यांनी सहकार्य केलं, सपोर्ट केलं। त्याच्याचबरोबर नेहमी आम्हाला रणजितजी मोहिते पाटील यांचं सहकार्य त्या ठिकाणी असतं, त्याच्याचबरोबर धैर्यशीलजी मोहिते पाटील यांचं सहकार्य तिथं असतं। त्यामुळे या सर्व मान्यवरांचं आम्हाला सहकार्य असतं। खरं तर आज इथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायची कारण म्हणजे आपली जी सोलापूर स्मॅशर्स जी टीम आहे या टीमबद्दल काही गोष्टी आपल्या सर्वांना सांगायच्या होत्या। या टीममध्ये तेजल हसबनीस तर कॅप्टन आहेतच, त्या खेळणारच आहेत, इंडियाला सुद्धा प्रतिनिधित्व करतात। म्हणजे या खरं तर हे जे खेळाडू आहेत त्यांना आपल्या देशाचा जो फ्लॅग असतो तो आदराने आणि अभिमानाने त्या ठिकाणी बाळगता येतो। ते इंडियासाठी क्रिकेट खेळत असतात। त्याच्याचबरोबर इंडिया वुमन अंडर-19 ईश्वरी अवसारे हे सुद्धा या टीममध्ये खेळणार आहेत। त्याच्याचबरोबर गायत्री सुरवसे ह्या सुद्धा या टीममध्ये तिथं खेळणार आहेत। मी सगळ्यांचंच इथं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। MPL आणि WMPL हा जो कॉन्सेप्ट आहे हा T20चा कॉन्सेप्ट आहे। आपण जर बघितलं तर BCCI या देशामध्ये वन डे टुर्नामेंट घेत असतं, त्यानंतर टेस्ट टुर्नामेंट घेत असतं, त्याच्याचबरोबर T20ची टुर्नामेंट घेत असतं। त्याच्याचबरोबर पुढे जाऊन इंटरनॅशनल लेवलला सुद्धा टेस्ट मॅच असतात, T20 असते आणि वन डे असते। आता IPLच्या माध्यमातून T20ला खूप मोठा वाव हा अख्ख्या जगाला तिथं मिळालेला आहे। त्याच्यामध्ये खूप मोठे प्लेयर हे खेळत असतात। जेवढे अनुभवी प्लेयर खेळतात तेवढेच नवीन प्लेयर त्यांना सुद्धा तिथं संधी दिली जाते आणि BCCI या IPLसाठी पुढाकार घेत असते। पण एकदा इंटरनॅशनल लेवलची ही जी IPL असते त्याच्यामध्ये या देशातले आणि देशाच्या बाहेरचे खेळाडू खेळू शकतात। मग सेकंड लेवलला, रिजनल लेवलला टुर्नामेंट होत असतात, ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक स्वतःची लीग तिथं घेतली जाते। त्या लीगमध्ये त्या राज्याचे जे खेळाडू आहेत त्यांच्या असोसिएशनमध्ये जे खेळाडू खेळतात त्यांना तिथं खेळण्याची संधी दिली जाते।
आणि मग त्याच्यामध्ये आपण जर आज बघितलं तर अभिमानाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मला सांगायला आवडेल की रिजनल क्रिकेट लीगमध्ये या भारतामध्ये सगळ्यात जास्त बघितली जाणारी लीग कुठली असेल तर ती आपली MPL लीग आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची लीग आहे। महाराष्ट्राला नेहमी अख्ख्या देशाला दिशा दिलीच आहे। महिला आरक्षण हे आपल्या राज्याने पहिलं दिलं, महिला आयोग राज्यामध्ये पहिल्यांदा आला आणि मग महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जर महाराष्ट्राचं क्रिकेटमधलं प्रतिनिधित्व इथं करत असेल तर महिला खेळाडूंना मान सन्मान देण्याची जबाबदारी मराठी माणूस म्हणून, ही संस्था म्हणून आपल्या सगळ्यांची तिथं होती। आणि रिजनल क्रिकेट लीगमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची WMPL ही पहिली लीग आहे जी महिलांसाठी त्या ठिकाणी आपण ओपन केलेली आणि त्याची तिथं सुरुवात होत आहे। आता या दोन्ही लीगमध्ये T20ची टुर्नामेंट आपण घेणार आहोत। याच्यामध्ये मुलांमध्ये 6 टीम आहेत आणि मुलींमध्ये 4 टीम आहेत। अशा 10 टीम वेगळे म्हणजे मुलींची टुर्नामेंट वेगळी होणार आहे जी 5 जूनपासून सुरू होत आहे आणि मुलांची लीग ही 4 जूनपासून सुरू होत आहे। आणि याच्यामध्ये त्या टीममध्ये अनेक नवीन खेळाडू आपल्याला बघायला मिळतील। या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कुणी शेतकऱ्याचा मुलगा आहे, कुणी शेतकऱ्याची मुलगी आहे, कुणी कष्टकऱ्याचा मुलगी आहे, कुणीतरी छोटा मोठा व्यवसाय करून काम करणारे, कुणी कुठेतरी छोटीशी नोकरी करणारे, म्हणजे सामान्य परिवारातले मुलं आणि मुली या क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहेत। आता ही लीग का महत्त्वाची आहे? एक तर इंटरनॅशनल लेवलची ही लीग आपण घेत आहोत, इंटरनॅशनल ग्राउंडवर घेत आहोत। या मुलांना डिस्ट्रिक्ट लेवलला नाहीतर समजा राज्य पातळीवर कुठेतरी खेळण्याची संधी ही नेहमी मिळत असते, पण इंटरनॅशनल ग्राउंडवर अनेक मुलींना खेळायला संधी मिळत नसते। त्यामुळे ही लीग जेव्हा होते तेव्हा पुण्याजवळ गावंजेचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं जे इंटरनॅशनल ग्राउंड आहे तिथं ही पूर्णपणे टुर्नामेंट तिथं होणार आहे। आणि ही टुर्नामेंट तिथं होत असताना आपण सुद्धा जेव्हा तिथं जाल तुम्हाला एंट्री फ्री आहे, तुम्ही जाऊ शकता, बसू शकता, मॅच बघू शकता, खेळाडूंना प्रोत्साहन देऊ शकता, त्यांचे पालक असतील, मित्रपरिवार असतील हे सुद्धा तिथं येऊ शकतील। पण ज्यांना तिथं जाता येणार नाही त्यांच्यासाठी ही लीग आपण जिओ हॉटस्टारवर तिथं दाखवणार आहोत। त्याच्याचबरोबर महाराष्ट्र स्टार स्पोर्ट्स 2 हिंदी याच्यावर सुद्धा ही टुर्नामेंट तिथं दाखवली जाणार आहे। म्हणजे आपल्यातलेच खेळाडू हे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळत असताना तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने IPL आज हॉटस्टारवर बघता तसंच MPL सुद्धा तुम्हा सर्वांना हॉटस्टारवर बघता येईल, स्टार स्पोर्ट्सवर बघता येईल। आपले खेळाडू इंटरनॅशनल लेवलच्या ग्राउंडवर खेळत असताना टीव्हीवर जेव्हा बघायला जो आनंद आपल्या सर्वांना होतो, त्यांच्या पालकांना होतो, तो त्यांना मिळावा म्हणून ही लीग खऱ्या अर्थाने तिथं महत्त्वाची आहे। ही लीग घेत असताना खर्च मोठ्या प्रमाणात होत असतो। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेटच्या टुर्नामेंट या राज्यामध्ये घेत असताना खर्च करत असतात, BCCIचा आम्हाला सपोर्ट असतो। पण जेव्हा एखादी टुर्नामेंट लीग घ्यायची असते तेव्हा आम्हाला काही व्यावसायिकांचा, बिझनेसमनचा तिथं सपोर्ट मिळणं अतिशय महत्त्वाचं असतं। त्यामुळे आता विविध टीम तर आहेतच मुलांच्या मुलींच्या, पण सोलापूरमध्ये आहे म्हणून सोलापूर स्मॅशरबद्दल बोलायचं झालं तर मनीष फ्लावर मिल्सनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत ही केलेली आहे। या लोकांची अपेक्षा नसते यातून व्यवसाय व्हावा, पण यांची अपेक्षा एवढीच असते की मुलींना चांगलं व्यासपीठ मिळावं। त्यामुळे मनीष फ्लोअर मिलचे मनीष जैन असतील, शुभम भाऊ असतील यांनी पुढाकार घेतला। त्यांनी ह्या टीमला फ्रँचायझी म्हणून त्या ठिकाणी घेतलं। आर्थिक मदत करोडो रुपयांची या टीमसाठी त्यांनी तिथं केलेली आहे आणि ती मदत यांच्यासारखे इतर टीमली सुद्धा केल्यामुळे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात ही टुर्नामेंट घेऊ शकतो। खरं तर यांना संधी दिली जाते की नवीन नाव तुम्ही काय ठरवायचं, कुठल्या जिल्ह्याचं नाव तुम्ही द्यायचं, कुठल्या शहराचं नाव द्यायचं, हे खरं तर फ्रँचायझी ओनरवर असतं। त्यामुळे आज सोलापूरमध्ये आहे, सोलापूरला याच्या आधी टीम तशी नव्हती, तर आता इथं मनीष फ्लावर मिलच्या माध्यमातून सोलापूर स्मॅशर ही आपल्या सर्वांची टीम इथं मिळालेली आहे। त्यासाठी मी मनापासून या फ्रँचायझी ओनरचे आभार व्यक्त करतो। आता सोलापूरकरांची जबाबदारी आहे की ही जी आपली सोलापूर स्मॅशर्स आहे त्यांचं सोशल मीडिया अकाउंट आहे ते जास्तीत जास्त लाईक तुम्ही सर्वांनी करावं। इतर रत्नागिरी असेल, रायगड असेल, त्याच्याचबरोबर नाशिक असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, त्याच्याचबरोबर सातारा असेल, अशा विविध ठिकाणच्या ज्या टीम आहेत तिथं असणारे जे सर्व नागरिक आहेत, खेळाडू आहेत, युवा आहेत, युवती आहेत, महिला आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांनी आपापल्या लेवलला त्यांच्या टीमला खूप जबरदस्त सपोर्ट केलेला आहे।
त्यामुळे सोलापूरकर कुठं कमी पडू नये, पत्रकार कुठं कमी पडू नये याची जबाबदारी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यायची आहे. त्याच्याचबरोबर सोलापूर स्मॅशर्स हे कदाचित इथं असणाऱ्या काही व्यावसायिकांकडे येतील, या शहरातले काही व्यावसायिकांना विनंती करतील की त्या टी शर्टवर तुमचं सुद्धा नाव येऊ द्या, तुम्ही सुद्धा सहकार्य करा. आता इथे असणाऱ्या व्यावसायिकांनी ती जबाबदारी घ्यायची नाही घ्यायची त्यांनी त्या ठिकाणी ठरवावं. पण आपल्या या शहराची जर टुर्नामेंटमध्ये एक टीम असेल तर आपण सर्वजण प्रामाणिकपणे त्याला पाठिंबा द्यावा एवढी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. जसं तुम्ही सोलापूर स्मॅशरला मदत करणार आहात, पाठिंबा देणार आहात, त्यांचं सोशल मीडिया हँडलवर तुम्ही तिथं फॉलो करणार आहात, तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MPL आणि WMPL ला सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात सहकार्य करावं अशी विनंती करतो. महाराष्ट्र नेहमी एक नंबरचं राज्य हे विविध क्षेत्रामध्ये तिथं राहिलेलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ही जुनी असोसिएशन असली तरी आम्ही अपेक्स बॉडीचे मेंबर, डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे मेंबर, सगळे क्लबचे मेंबर मिळून जे काय करता येईल गेल्या 3 वर्षामध्ये आपण सर्वांनी प्रामाणिकपणे तिथं केलेलं आहे. आणि आज सोशल क्रिकेटच्या बद्दल तर बोलायचं झालं तर आज सर्व फॉर्मॅटमध्ये या अशा चांगल्या खेळाडूंमुळे, कोचेसमुळे, डिस्ट्रिक्ट असोसिएशन, क्लब्स तिथं असणाऱ्या खेळाडूंमुळे आज जर आपण बघितलं या देशामध्ये जिथे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आज टुर्नामेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये फायनल, सेमीफायनल त्या लेवलला कधी आज आपल्या एवढ्या टीम गेल्या नव्हत्या, तेवढ्या 2-2.5 वर्षामध्ये आज गेलेला आहे. मी सगळ्या खेळाडूंचं तिथं अभिनंदन करतो. पण फक्त इथंच आम्ही थांबणार नाही. गेल्या वेळेस 19ली अंडर-19 बॉईजली आपल्याला ट्रॉफी दिली, महिलांनी वेस्ट झोनची ट्रॉफी दिलेली. आज असोसिएशन म्हणून सगळ्यात जास्त नॅशनल क्रिकेट असोसिएशन अकॅडमी जी आहे BCCIची, आज कुठल्या असोसिएशनच्या सगळ्यात जास्त मुलं मुली ट्रेनिंगला तिथं जात असतील तर आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची आहे. त्यामुळे उद्या जाऊन तेजल मॅडम सारखे असतील आणि इतरही सर्व जे खेळाडू इंडियासाठी खेळायला अशाच त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आपल्या असोसिएशनमध्ये ते खेळतीलच, पण त्यांच्या खांद्याला खांद्या लावून उद्या जाऊन आपल्या असोसिएशनच्या अनेक मुली इंडियासुद्धा खेळतील आणि मुलं खेळतील असा विश्वास या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो. आज सोशल मीडियावर आपलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या देशामध्ये 2 नंबरचे असोसिएशन आहे. 2-2.5 वर्षापूर्वी आपण पहिल्या 10 मध्ये सुद्धा नव्हतो. त्यामुळे अजून एक विनंती आपल्या सर्वांना करतोय, आपल्या आधी उत्तर प्रदेश हे राज्य त्यांची असोसिएशन जी आहे ती 1 नंबरला आहे आणि आपण फार लांब नाही. आता आज या देशामध्ये सगळ्यात जास्त फॉलो केली जाणारी ही 2 नंबरची असोसिएशन आणि त्यांचा मीडिया हँडल कुठला असेल तर ते आपल्या असोसिएशनचं आहे. मी तुम्हा सर्वांना आश्वासित करतो की 3 महिन्यामध्ये सोशल मीडियावर सगळ्यात जास्त फॉलो केलं जाणारं असोसिएशन कुठलं असणार ते असणारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. हे 3 महिन्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आश्वासित करतो. सोशल मीडिया हँडल, वेबसाईट, त्याच्याचबरोबर अख्ख्या प्रत्येक प्लेयरचं रजिस्ट्रेशन हे आम्ही सर्वांनी केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी का महत्त्वाच्या असतात, कारण त्याच्यामध्ये पारदर्शकता असते. एखादा निर्णय आम्हाला घ्यायचा असतो नाही तर एखादा निर्णय आम्ही घेतल्यानंतर तो आम्ही सोशल मीडियावर टाकत असतो, तो आम्ही वेबसाईटवर टाकत असतो. एखादं काम जर आम्हाला स्टेडियमवर नाही तर कुठेही करायचं असेल तर त्याचं टेंडर डॉक्युमेंटसुद्धा तिथं आपण आपल्या वेबसाईटवर टाकत असतो. जेवढं जास्त पारदर्शकता तेवढं जास्त क्रिकेटला त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही सोलापूर स्मॅशरला तर मदत कराच, फॉलो कराच, प्लेयर्सला पण फॉलो तुम्ही करा. त्याच्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं सुद्धा जे पेज आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावं, पाठिंबा द्यावं अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. याच्याचबरोबर सोलापूरबद्दल बोलायचं झालं तर आज आपले सोलापूरचे 2024-25चे जर काही खेळाडू बघितलं तर बालकृष्ण काशीद, त्याच्याचबरोबर आदर्श मानुरे, साक्षी वाघमोडे, त्याच्याचबरोबर आर्या उमाप, म्हणजे हे विविध फॉर्मॅटमध्ये तिथे खेळलेले आहेत, MPLमध्ये खेळलेले आहेत. त्याच्याचबरोबर निखिल मळास असेल, प्रवीण असतील, जयराज असेल, आर्या उमाप, त्याच्याचबरोबर सातपुते, गौरी पाटील, माही राठोड हे सुद्धा त्या ठिकाणी विविध फॉर्मॅटमध्ये आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये तिथं चांगलं खेळलेले आहेत. त्याच्याचबरोबर अर्णव डोले, अर्षद राठोड हे आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला तिथं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याच्याचबरोबर साक्षी वाघमोडे हे MPLमध्ये खेळतात, मगाशी तुम्हाला सर्वांना सांगितलं. त्याच्याचबरोबर आपला जो अर्शिन कुलकर्णी आहेत ते तर आज IPLला खेळत आहेत, हे तुम्ही सर्वांनी तिथं बघितलेलं आहे. अंडर-19ला सुद्धा त्यांनी तिथं रिप्रेझेंट केलेलं आहे. त्याच्याचबरोबर आपण सोलापूर क्रिकेट असोसिएशनची विनंती होती, तुमची मीडियाची सुद्धा विनंती होती, खेळाडूंची विनंती होती की आम्हाला जास्तीत जास्त तिथं याच्या BCCIच्या मॅचेस द्या. तुम्ही जर बघितलं असेल तर 2-2.5 वर्षात आधी काय झालं याच्या खोलात मी न जाता
आता डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या प्रयत्नांमुळे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या निर्णयामुळे आज आपण 6 मॅचेस म्हणजे 24-25मध्ये 6 मॅचेस ह्या BCCIच्या तिथं दिल्या होत्या, 23-24मध्ये आपण 4 मॅचेस तिथं दिल्या होत्या आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या सेशनमध्ये ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मॅचेस ह्या BCCIच्या आपल्या सोलापूरला आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याचबरोबर एक रणजीची मॅचसुद्धा आपण इथं त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्याचबरोबर सोलापूर मध्ये आपण क्रिकेटचं डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आर्थिक 75 लाख रुपये देण्याचं त्या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे. त्यामुळे डिस्ट्रिक्ट असोसिएशन जे काही त्या ठिकाणी पुढाकार घेईल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी नक्कीच लक्ष घालू. आणि MCA इन्व्हिटेशन लीग टुर्नामेंटमध्ये 24-25मध्ये 45 मॅचेस, त्यानंतर 60-30 अशा मोठ्या प्रमाणात मॅचेस तिथं आपण दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या इन्व्हिटेशनच्या मॅचेस पडतातच, पण त्याच्याचबरोबर BCCIच्या सुद्धा मॅचेस आपण सर्वांनी मिळून तिथं दिलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर रोहित जाधव इथं आहेत सिलेक्टर, रणजीचे ते सिलेक्टर आहेत, ते आपल्या सोलापूरचे आहेत. त्याच्याचबरोबर स्नेहल जाधव या सिनियर वुमनच्या सिलेक्टरसुद्धा आहेत. म्हणजे या 2 प्रमुख पदं सिलेक्टरच्या बाबतीत सुद्धा आपण सोलापूरला त्या ठिकाणी तिथं दिलेली आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने सोलापूरमध्ये क्रिकेट अजून चांगलं व्हावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न तिथं करत आहोत. त्याच्याचबरोबर अजून एक गोड बातमी ही तुम्हा सर्वांना या ठिकाणी आम्हाला द्यायची आहे की जसं या BCCIचं देशाला एक नॅशनल क्रिकेट अकॅडमी असते, तिथं राज्याकडनं खेळणारे जे चांगले खेळाडू आहेत त्यांना सिलेक्ट केलं जातं आणि इंडियन टीमला डायरेक्ट घेण्यापेक्षा अकॅडमीला आपण त्यांना जर घेऊन गेलो तर तिथं त्यांच्यावर काम केलं जातं. तिथं कोचेस असतात, बॅटिंगचा वेगळा असतो, बॉलरचा वेगळा असतो, फिल्डिंगचा वेगळा असतो, त्यांचे हेल्थ बघितली जाते, त्यांचा व्हिडिओ ॲनालिसिस केला जातो. विशेषतः जर शॉट खेळत असताना कुठं एखादा व्यक्ती कमी पडतोय का, मग त्याच्यावर आपल्याला काम करता येईल का, तशा पद्धतीने त्यांचे एक्सरसाइज घेता येतील का, असं नॅशनल क्रिकेट अकॅडमी ही आपली BCCIची एक या देशामध्ये तिथं असते. आणि मग त्यांच्या रिजनल काही अकॅडमी आहेत, 4 का 5 त्यांच्या आहेत. पण महाराष्ट्रामध्ये आपण BCCIचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अकॅडमी नव्हती, पण आपण पुढाकार घेतल्यानंतर अख्ख्या राज्याची म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये जे डिस्ट्रिक्ट्स येतात ते डिस्ट्रिक्टची एक प्रमुख अकॅडमी आपण अजय शिर्के अकॅडमी ही पुण्याला त्या ठिकाणी सुरू करत आहोत. अख्ख्या राज्यातले जे ठराविक चांगले खेळाडू असतात त्यांचं तिथं ट्रेनिंग आपण करणार आहोत. सर्व फॉर्मॅटचं मुलं आणि मुली राहण्याची व्यवस्था आहे, इंडोर स्टेडियम आहे, तिथं प्रॉपर क्रिकेटचं ग्राउंड आहे, तिथं स्विमिंग पूल आहे, तिथं इंटरनॅशनल लेवलचं जिम आहे, तिथं कोचेस असतील. पण मग आता हे जर तिथं राज्य पातळीवरच आपण करत असू तर आपल्याला रिजनल अकॅडमीसुद्धा कराव्या लागतात. कारण का आम्ही MCA म्हणून 7 खेळाडू प्रत्येक फॉर्मॅटचे प्रत्येक डिस्ट्रिक्टमधून नाही पण अख्ख्या राज्याचे 7 खेळाडू प्रत्येक फॉर्मॅटचे आपण तिथं सिलेक्ट करत असतो. मुली वेगळं आणि मुली वेगळे, अंडर 14, अंडर 16, अंडर 19, 23 आणि सिनियर. आणि मग त्या 60 पैकी आम्ही 30 सिलेक्ट करतो आणि 30 पैकी 16 हे फायनल आपल्या टीममध्ये असतात. पण जर 16 फायनल टीममध्ये असतात त्यांना BCCIच्या मॅचेस खेळण्याची संधी मिळते. पण जे राहिलेले चांगले 14-15 खेळाडू असतात ते कदाचित मग ॲक्टिव्ह क्रिकेटमध्ये राहत नाही तर राहतात, पण मग त्यांच्यावर लक्ष दिलं जात नाही, त्यांना पॉलिश केलं जात नाही. म्हणून मग ह्या ज्या अकॅडमी आहे आपल्या राज्याची त्यात तर चांगले खेळाडू जातीलच, पण रिजनल लेवलला अकॅडमी असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे जे काय राहिलेले 14-15 जे सिलेक्ट होत नाही आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या टीममध्ये त्यांचं रिजनल लेवलला आपण तिथं काम करणार आहोत. त्यामुळे मग ह्याच्यासाठी 4 रिजनल अकॅडमी आपण सुरू करत आहोत. पुण्याची ही प्रमुख अख्ख्या सर्व डिस्ट्रिक्टसाठी क्लबसाठी, आणि मग रिजनल लेवलला आपण अकॅडमी सुरू करत आहोत. एक अकॅडमी आपण जी कोकण भाग आहे, कोकण पट्टा आणि कोल्हापूर त्याच्यासाठी आपण दापोलीला तिथं अकॅडमी करत आहोत. 5 स्टार फॅसिलिटी आहे, सगळी तिथं प्रोव्हिजन आणि नियोजन तिथं आपण करत आहोत. छत्रपती संभाजीनगर इथे आपण मराठवाडा त्या भागातले जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी तिथं अकॅडमी आपण सुरू करत आहोत. त्यानंतर खानदेश जो भाग आहे तिथं जळगाव तिथं आपण अकॅडमी सुरू करत आहोत. आणि मग राहिला आपला पश्चिम महाराष्ट्र ज्याच्यामध्ये आपण पुण्यामध्ये तर राज्याची करतच आहोत. आम्ही कदाचित जर पुढाकार घेतला असता तर पुण्यातच आपण रिजनलची पण करू शकलो असतो, पण मग आम्ही सर्वांनी अपेक्स बॉडीने तिथं निर्णय घेतला की इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं कुठं होऊ शकतं
चांगलं आपल्याला काहीतरी करता येईल असं कुठलं शहर आहे आणि तसंच कुठल्या असोसिएशनचा खूप जास्त पाठपुरावा एखाद्या रिजनल अकॅडमीला आहे तर ते होतं आपलं सोलापूर. आणि म्हणून सोलापूरला 4थी अकॅडमी आपण तिथे सुरू करणार आहोत. 1 सप्टेंबरला अकॅडमीची सुरुवात ही तिथं झालेली आपल्या सर्वांना बघायला मिळेल. पण डिस्ट्रिक्ट असोसिएशनकडनं सुद्धा चांगला पाठपुरावा होतोय. आम्ही सुद्धा सातत्याने तिथं विविध लोकांशी बोलत आहोत. त्यामुळे आत्ता आमच्याकडे 3 प्रस्ताव आलेले आहेत. एक प्रस्ताव प्रमुख आहे तो इंदिरा गांधी स्टेडियमचा आहे, पण तो महानगरपालिकेकडे आहे. त्यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे. आणि प्रायव्हेट एक प्रस्ताव तिथं आलेला आहे. आणि अजून एक प्रस्ताव आम्हाला युनिव्हर्सिटीचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी युनिव्हर्सिटी आहे अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण आहे, तिथंसुद्धा त्यांचा प्रस्ताव तिथं आलेला आहे. BCCI या देशातली एकुलती एक लेदर क्रिकेटवर काम करणारी संस्था आहे. आणि प्रत्येक राज्यामध्ये तिथं एक वेगळ्या संस्था असतात. आणि मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एक संस्था येते. या 21 डिस्ट्रिक्ट्समध्ये जर क्रिकेटला काय करायचं असेल तर ती एकुलती एक संस्था करू शकते, ती म्हणजे आपली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे. त्यामुळे कॉर्पोरेशनसुद्धा आमच्यावर टाईप करू शकतं, युनिव्हर्सिटीसुद्धा आमच्यावर टाईप करू शकतं. उद्या जाऊन कुणीही त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची एखादी जागा असेल ते सुद्धा आम्हाला लीजली 30-30 वर्ष ती जागा देऊ शकतात, असा आम्हाला तो अधिकार आहे. आणि तसं इतर राज्यामध्ये सुद्धा त्या केसेस झालेल्या आहेत. त्यामुळे लोकल बॉडी जर आमच्याबरोबर यायला तयार असेल, युनिव्हर्सिटी असेल, तर नक्कीच त्या बाबतीतला आम्ही विचार करू. पण 1 सप्टेंबरला टेम्पररी लेवलला एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी, नाहीतर जर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आणि पटपट काही गोष्टी झाल्या तर सोलापूरची हक्काची अकॅडमी ही आपल्याला इंदिरा गांधी स्टेडियमवर तिथं 100% सुरू करता येईल. त्या बाबतीतली आमची चर्चा सुरू आहे, ते बघूया. आणि जर आम्हाला 30 वर्षासाठी जर 20-25 एकर ग्राउंड मिळालं तर मी तुम्हा सर्वांना आश्वासित करतो अध्यक्ष म्हणून, उद्या आम्ही काही कंपनीचा CSR, अजून काही मदत आपल्याला कुठं द्यायची ती देऊ, पण सुंदर असं ग्राउंड व त्याला जवळ अकॅडमी, राहण्याची व्यवस्था, जिम, स्विमिंग पूल हे आपण पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये सोलापूरसाठी केल्याशिवाय राहणार नाही, असा सुद्धा शब्द त्या ठिकाणी आपल्याला देतो. फक्त आम्हाला कशाची जरूरत आहे तर आम्हाला ग्राउंडची जरूरत आहे. आणि इथं जर आपण बघितलं तर इथं मोठे व्यावसायिक आहेत, बिझनेसमन आहेत, त्यांच्याकडे डिस्ट्रिक्ट असोसिएशन आणि आम्हीसुद्धा जर एखादा कलेक्टिव्ह प्रस्ताव घेऊन गेलो तर इथं आर्थिक मदत देणारे अनेक दानशूर लोक आहेत. आणि आम्ही जेव्हा काम करतो यात राजकारण तिथं कुठेही नसतं. जो कोणी क्रिकेटसाठी पाठिंबा देईल, पाठबळ देईल, ते नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करू. त्यामुळे येत्या काळामध्ये जे काही प्रस्ताव आमच्याकडे येतील ते तुमच्याकडनं पण येऊ द्या, लोकांकडनं येऊ द्या, डिस्ट्रिक्ट असोसिएशनकडनं येऊ द्या. आम्ही ते प्रस्ताव पुढे घेऊन झाल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आत्ता जे ग्राउंड आम्ही वापरतो ते इंदिरा गांधी स्टेडियम आहे, ते तिथं वापरतो. आंबेडकर रेल्वे ग्राउंड आहे, ते तिथं आम्ही वापरतो. त्याच्याचबरोबर पुष्पा अकॅडमी ते वापरतो, दयानंद कॉलेज, त्याच्या भंडारे क्रिकेट अकॅडमी हे तिथं आम्ही ग्राउंड वापरतो. त्यामुळे ते नक्कीच तिथं वापरू. त्याच्याचबरोबर अजून उद्या जाऊन बरंच काय आम्हाला सर्वांना करायचं आहे. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित आहोत. त्याच्याचबरोबर आपण जसं T20ची टुर्नामेंट आहे, आपण काय करतो, BCCIने आम्हाला काही मॅचेस सांगितलेल्या असतात, त्या पद्धतीने असोसिएशन म्हणून आम्ही मॅचेस घेत असतो. त्या मॅचेस T20 फॉर्मॅटच्या पण असतात. मग T20 फॉर्मॅटमधून आम्ही 60 लोक काढतो आणि मग 60 लोकांचं त्या ठिकाणी आम्ही एक वेगळी छोटे छोटे मॅचेस घेतो, त्यातून लोक काढतो. पण मग त्याला सगळ्यात बेस्ट पारदर्शक जर एखादं सिलेक्शन प्लॅटफॉर्म कुठला असेल तर त्याची टुर्नामेंट घेणं. म्हणून T20चे MPL आणि WMPL आम्ही घेतल्यामुळे त्यातून आम्हाला खेळाडू दिसतात, कळतात आणि आम्ही त्यांना मग सिलेक्ट करतो. आणि सिलेक्टर फक्त आपलेच असतात असं समजू नका. प्रत्येक लीग या देशामध्ये जी आहे IPLची आणि IPLची, ते तिथं लोक येतात, तिथं बघत असतात कोण चांगलं खेळतंय, कसं खेळत आहेत. आणि मग उद्या जाऊन जसं आज आपला कुलकर्णी, अर्शिन कुलकर्णी खेळतो, तसंच उद्या जाऊन अनेक खेळाडू खेळणार आहेत. महिलांपैकी पण सिलेक्ट झालेले आहेत, त्यामुळे तिथं सिलेक्टर असतात. मग आता याच्यामध्ये WMPL आणि MPL आपण घेतो, ही झाली T20 व्हाईट बॉलच्या फॉर्मॅट. पण आता दुसरं आपल्याला काय असतं की आपल्याला लाल बॉल असतो. लाल बॉल हे टेस्ट क्रिकेटचा विषय झाला. तिथं मग आपल्याला जर सिलेक्ट करायचं असेल तर देवधर टुर्नामेंट आपण सर्वजण मिळून तिथं आता सुरू करत आहोत. त्या 3 दिवसाचा फॉर्मॅट आहे. तिथं सुद्धा मुलांना खेळवलं जाईल, त्यातून चांगली टीम ही रणजीसाठी तिथं आपण काढणार आहोत. त्यानंतर तिसरा फॉर्मॅट हा कॉर्पोरेट शिल्ड आहे. नोकरी मिळावी मुलांना
काही कंपनीने त्यांना नोकरीवर घ्यावं, त्यांना आर्थिक मदत करावी आणि त्यांना क्रिकेट खेळता यावं या हेतून कॉर्पोरेट शिल्ड आपण सुरू केलेली. ते 1 डे फॉर्मॅट आहे, म्हणजे 50 ओव्हरची टुर्नामेंट तिथं होते. त्यामुळे अशा प्रकारे आपण स्टेट लेवलला वेगळ्या मॅचेस घेतो, डिस्ट्रिक्ट लेवलला वेगळ्या मॅचेस घेतो. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं आता खेळायला लागलेले आहेत. म्हणजे कदाचित या देशामध्ये सगळ्यात जास्त खेळाडू कुठे खेळले जात असतील तर ती आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळतात, विविध फॉर्मॅटमध्ये. त्याच्याचबरोबर आपण असे काही खेळाडू असतात जे आर्थिक हलाख्याच्या कुटुंबातून असतात, मग त्यांच्यासाठी शोध मोहीम कशी काढायची त्याच्यासाठी आपण स्पीडस्टर मोहीम काढली होती. 10,000 मुलं मुली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते. 142 किलोमीटर पर आवर म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे स्पीड टाकणारा एक साध्या कुटुंबातला एक मुलगा आपल्या तिथं सापडला होता. त्याच्यावर आता ग्रूमिंग सुरू आहे. मुलगी 109ची स्पीडची सापडली होती. त्यामुळे असे काही आपण वेगवेगळे कार्यक्रम तिथं सातत्याने घेत असतो. क्रिकेट म्हणलं तर फक्त खेळाडू नसतो, खेळाडू तर असतातच, पण त्याला कोचेस लागतात. तर कोचेसचं ट्रेनिंग आपण घेत आहोत. या रिजनल अकॅडमीला सुद्धा आपण नवीन कोचेस तिथं घेणार आहोत. आणि जी पुण्याची मेन प्रमुख अकॅडमी आहे त्याला आपण एक स्पेशल कोच तिथं घेणार आहोत. काही इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा लोक त्याच्यामध्ये असतील. पण त्याच्याचबरोबर स्कोरर यांना पण परीक्षा पूर्वी घेतल्या जात नव्हत्या, ज्या आता आपण सुरू केल्यात. अंपायरच्या परीक्षा सुरू केल्यात. पूर्वी कुठलाही अंपायर आपण तिथं उभा करायचो अनुभवी असेल तर, पण आता परीक्षा दिलेला अंपायर असेलच तरच आपण त्यांना तिथं घेणार आहोत. काही अंपायर आता आपले IPL आणि इंटरनॅशनल मॅचेसमध्ये सुद्धा तिथं गेलेले आहेत. त्यामुळे अंपायर, स्कोरर, त्याच्याबरोबर कोचेस, मॅनेजर्स, अजून आपले कुठले बरेच काही आपण वेगळ्या एक्झाम्स तिथे घेतलेले आहेत. म्हणजे क्रिकेटला संलग्न असणारे जे सर्व सेक्टर आहेत त्याचंही ट्रेनिंग आपण घेत आहोत. मुलांचं 100% रजिस्ट्रेशन आता ऑनलाईन होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये एजमध्ये सुद्धा जी गफलत होत होती ती बऱ्यापैकी आता आपण कमी केलेली आहे. जेवढं जास्त पारदर्शकता आणता येईल तेवढं त्या ठिकाणी आपण सर्वजण आणत आहोत. 99.99% गोष्टी ह्या सुधारल्या आहेत. 0.01% आम्ही का ठेवतो, कारण त्याच्यामध्ये कधीही आपण शांत बसून चालणार नाही. सगळंच काय झालं असं समजून चालणार नाही. आपल्याला उद्या जाऊन अजून खूप काय करायचं आहे या हेतूतून आपण 0.1% तिथं जे ठेवलेलं आहे त्याच्यावर सुद्धा आपण सर्वजण काम करत आहोत. कारण आम्ही सर्वजण या विचाराचे आहोत, जेवढं कराल तेवढं कमी आहे. त्यामुळे उद्या जाऊन जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही करणार आहोत. त्यामुळे पहिल्यांदाच प्रत्येक डिस्ट्रिक्टला 75 लाख रुपये आपण तिथे दिलेले आहेत. म्हणजे 21 डिस्ट्रिक्टला जर आपण 75 लाख गुणलं तर 15 कोटी रुपये हे आज डिस्ट्रिक्ट लेवलला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तिथं फक्त क्रिकेट चांगलं व्हावं, मुलांना मुलींना तिथं खेळता यावं यासाठी आज आपण तिथं त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि आपण तेवढ्याच किमतीवर नाही तर त्या आकड्यावर थांबणार नाही. उद्या जर जाऊन कुणी अजून काही चांगला प्रस्ताव दिला तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्यांना तर मदत करणारच, पण काही अशा दानशूर लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये आणणार. जसं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने MPL घ्यायला विचार मांडला तेव्हा MPL घेत असताना पहिल्यांदाच या देशामध्ये एक टीम ही 6-7 कोटी रुपये 5-5 कोटी रुपयाला वर्षाला त्या ठिकाणी गेलेली आहे. म्हणजे एक फ्रँचायझी ओनर एखादी टीम जर तिथं त्यांना घ्यायची असेल तर त्यांना कमीत कमी 3.5 कोटी रुपये द्यावे लागतात. आणि काही अशा टीम आहेत त्यांनी 6-6 कोटी रुपये तिथे दिलेले आहेत. ते का होऊ शकलं? अपेक्स बॉडीवर त्यांचा विश्वास आहे. अपेक्स बॉडी त्यांचा विश्वास असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी तिथं मदत केली. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर उद्या जाऊन CSR फंडसुद्धा जर आपल्याला आणायचा असेल सोलापूरमध्ये सुद्धा नाही तर कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही त्याचा पुढाकार घ्यायला तयार आहोत. त्यामुळे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी तिथं करणार आहोत. आपले अंपायरपैकी आशिष आणि सहस्त्रबुद्धे हे IPLमध्ये सुद्धा अंपायर त्या ठिकाणी ते झालेले आहेत. त्यांना संधी दिली, ते पुढे आले. IPLमध्ये आता अंपायरिंग केलं. उद्या जाऊन इंटरनॅशनल लेवलला सुद्धा ते अंपायरिंग करतील असा आम्हा सगळ्यांना तिथं विश्वास आहे. त्यामुळे करण्यासारखं खूप आहे. सुरुवात आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि आम्ही एकटं करतो असं नाही. आम्हाला सर्व लोकांची साथ आहे. ज्या डिस्ट्रिक्ट असोसिएशनची साथ आहे, सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचं नेहमी आम्हाला चांगली साथ त्या ठिकाणी मिळत असते. नेहमी सोलापूरसाठी काय ते चांगलं व्हावं यासाठी ही मंडळी नेहमी आम्हाला पाठपुरावा त्या ठिकाणी करत असतात. आम्ही वंदन नावाचं एक अवॉर्ड सेरेमनी सुरू केलेली. पहिल्याच वर्षी तुम्ही जर बघितलं असेल तर जबरदस्त प्रतिसाद तिथं मिळाला. पुढच्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीने आम्ही काय करणार आहोत. आणि अजून एक गोष्ट अपेक्स बॉडी म्हणून आपल्या सर्वांना सांगतो, उद्या जाऊन जे डिस्ट्रिक्ट आज तिथं चांगलं काम करतात, आपल्या लेवलला चांगल्या मॅचेस घेतात, तिथं मुलांना चांगला वाव देतात, चांगली पारदर्शक सिस्टम लावतात,
आज जर आपण बघितलं तर पूर्वी 1 लाख 2 लाख रुपये प्रत्येक डिस्ट्रिक्टला तिथे दिले जात होते. आज ते आम्ही 5 लाखावर आणलेले आहेत. दरवर्षी ही इन्व्हेस्टमेंट 75 लाखाची वेगळी, पण उद्या जाऊन जे डिस्ट्रिक्ट चांगलं काम करेल त्याला अधिकची आर्थिक मदत दरवर्षी अपेक्स बॉडीकडनं आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडनं तिथं दिलं जाईल. म्हणजे जो डिस्ट्रिक्ट चांगलं काम करतो, चांगले मॅचेस घेतो, त्याला अजून आर्थिक ताकद ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडनं तिथं दिली जाणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही सर्वजण काम करणार आहोत. त्यामुळे जाता जाता MPL आणि WMPL बद्दल जास्तीत जास्त माहिती आणि सोलापूर स्मॅशर्स ही जी कंपनी जी आपली टीम आहे त्याच्याबद्दलची माहिती मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जावा. त्याच्याचबरोबर मला आपल्या सर्वांना विनंती करायची की 4 तारखेला इनॉग्रेशन सेरेमनी आहे. अतिशय मोठे दिमाख्यात आपण इनॉग्रेशन तिथं करणार आहोत. काही चांगले प्रोग्राम आपण ठेवलेले आहेत, ते मात्र तुम्हाला TV वर दिसणार नाहीत. ते जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला ग्राउंडवरच यावं लागणार आहे. त्यामुळे ग्राउंडवर तुम्ही या. असोसिएशनकडनं पत्रकारांचे पण डिटेल्स आमच्यापर्यंत आलेले आहेत. आम्ही सुद्धा तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवू, तिथं तुमची चांगली सोय करू आणि लोकांना सुद्धा यायचं असेल तर तिथं या. इनॉग्रेशन सेरेमनी अतिशय जबरदस्त होणार आहे. ड्रोनचे काही आपण तिथं कार्यक्रम ठेवलेला आहे. इंटरनॅशनल लेवलचं BCCIला जसं ड्रोनचा शो तिथे झाला होता तसा आपण करणार आहोत. काही लाईटचे शो आहेत, काही सेलिब्रिटीज तिथे येणार आहेत. जबरदस्त, कारण का मुलींना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, इंटरनॅशनल लेवलच्या टुर्नामेंटमध्ये त्यांना खेळतोय असं वाटावं, यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन खूप प्रयत्न करते. त्यामुळे तुमचा सुद्धा प्रयत्न आणि पाठिंबा आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मिळावा अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, MPL, त्याच्याचबरोबर WMPL, सोलापूर स्मॅशर्स, आपली डिस्ट्रिक्ट असोसिएशन यांनी जी काही कामं मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, पण याच्यामध्ये जर आपल्याला वाटत असेल तर आम्ही कुठं कमी पडलो असेल आपल्याला काही माहिती देण्यासाठी, तर नक्कीच आपण सर्वांनी प्रश्न आम्हाला करावे. त्या प्रश्नाला उत्तर हे आम्ही सर्वजण तिथं देऊ. मला विनंती एवढीच करायची आहे की सुरुवातीला फक्त क्रिकेटचे प्रश्न असावेत आणि राजकीय जर प्रश्न असतील तर मग क्रिकेटचा प्रश्न झाल्यानंतर आपण राजकीय भूमिका नाही तर प्रश्न त्याच्यामध्ये घ्यावेत. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय MCA. वेळ गेला तसा तर इतर ठिकाणी अनावश्यक गोष्टीसाठी त्याचा वापर होऊ शकतो. तुम्ही जर का 41 एकर जागेवर जर का अकॅडमीचा प्रस्ताव तुम्ही शब्द दिला की 2 वर्षात अद्यावत अकॅडमी आम्ही सोलापूरला उभारतो, तो जर का आता तुम्ही आला कामाशी तर तो करार करून तुम्ही ती जागा ताब्यात घ्यावी इतकी सूचना आहे. आम्ही डिस्ट्रिक्ट असोसिएशन बरोबर याबद्दल नक्कीच बोलू, अधिकाऱ्यांशी बोलू. जमिनीचा यूज कशा पद्धतीने व्हावा, जर तिथं फॉरेस्टची जागा असेल तर तो आपल्याला त्या पद्धतीने क्रिकेटसाठी करता येतं. मग कमिशनर साहेबांना आम्ही भेटणार आहोत. त्यांना नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या वतीने, क्रिकेट प्रेमींच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करू. पण हे जे आपलं क्रिकेट ग्राउंड आहे, इंदिरा गांधी क्रिकेट ग्राउंड स्टेडियम, तिथं डे मॅचेस 100% होऊ शकतात. अतिशय सुंदर असं ग्राउंड आहे. त्याला अजून चांगल्या जास्त मॅचेस घेण्यासाठी त्याचं जे ऑर्गनायझेशनल कंट्रोल आहे तो डिस्ट्रिक्ट असोसिएशन आणि MCAला दिला तर तिथंसुद्धा जर काही इन्व्हेस्टमेंट लागली तर ती इन्व्हेस्टमेंट आम्हा सर्वांना तिथं करता येईल. तिथंसुद्धा महानगरपालिकेशी बोलावं लागतं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पवित्र नावाने जी युनिव्हर्सिटी या ठिकाणी आहे, त्या युनिव्हर्सिटीचे पण पदाधिकारी काही प्रस्ताव घेऊन पुढे येत आहेत, तोही त्या ठिकाणी बघितला जाईल. मी एवढंच तुम्हाला सांगतो की एखादी इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल आणि तिचं दीर्घकालीन असेल आणि त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल तर मग त्याला आपल्याला कमीत कमी 30 वर्षाचा करार लागतो, नाही तर स्वतःची जमीन लागते. आमची अपेक्षा एवढीच आहे सगळ्यांकडनं. यात राजकारण कुणीही न आणता, अधिकारी असू द्या, राजकीय नेते असू द्या, समाजकारणी असू द्या, युनिव्हर्सिटीचे काही अधिकारी असू द्या, त्यांनी फक्त पुढाकार घेण्याची जरूरत आहे. आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये एकत्रित बसून एक दीर्घकालीन धोरण काढून जेव्हा त्याचं भूमिपूजन असेल त्या भूमिपूजनाला सुद्धा सर्व पक्षाचे नेते त्या ठिकाणी असतील. कारण क्रिकेट आणि स्पोर्ट्स याच्यामध्ये कुठेही राजकारण येऊ नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. पण जिथं कुठं ग्राउंड मिळेल ते कमीत कमी 30 वर्षाचा जर आमचा करार असेल तरच आम्हाला इन्व्हेस्टमेंट त्या ग्राउंडवर, इन्फ्रास्ट्रक्चरवर करता येते.
आपण जर बघितलं तर पूर्वी जे आपले सर्व सिलेक्टर्स होते त्या सिलेक्टरमध्ये सुद्धा रणजी प्लेअरला एवढी मोठी संधी दिली जात नव्हती. पण आज जर आपण बघितलं तर 95% जे आमचे सिलेक्टर्स आहेत ते सर्व रणजी खेळाडू आहेत. तिथं कुठेही आपण कोण नेता आहे, कोण हे, कोण कोणाचा मित्र आहे, कोण कोणाचा कार्यकर्ता आहे, तिथं अजिबात तिथं बघितलेलं नाही. आपले जे सगळे चेअरमन जर आपण बघितले, जसं की इथं जाधव भाऊ चेअरमन आहेत, तर त्यांचं सुद्धा जर तुम्ही अनुभव बघितला तर मॅचेस केवढ्या खेळल्या गेल्यात त्या पद्धतीने चेअरमन तिथं केलेलं आहे. नाही तर एखादा व्यक्ती माझ्या परिचयाचा आहे, माझा मित्र आहे म्हणून त्याला मी चेअरमन केलं, नाही तर कुठल्याही अपेक्स बॉडीला चेअरमन केलं असं कुठेही तिथं केलं नाही. गेल्यावर जेव्हा आलो होतो 2 वर्षापूर्वी, तेव्हा असंच एक प्रेस कॉन्फरन्स होती. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी विनंती केली होती की सिलेक्टर असू द्या, नाही तर खेळाडू असू द्या, नाही तर BCCIच्या मॅचेस देण्याचा विषय असू द्या, सोलापूरकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका अशी विनंती तिथं केली. पण गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं त्यावेळेस तुम्ही जी विनंती केली होती त्याला मान सन्मान आम्ही सर्वांनी तिथं दिलेला आहे. तुम्हाला रणजीची मॅच दिली, त्याच्यानंतर BCCIच्या मॅचेस दिल्या, सिलेक्टर्स आपल्या भागातले आहेत, खेळाडू चांगले आता खेळत आहेत. आता टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाऊया आणि नक्कीच पुढे गेल्यानंतर त्या बाबतीत आपण त्या ठिकाणी लक्ष देऊया एवढंच या ठिकाणी सांगतो. पण पारदर्शकता जेवढी जास्त आपण ठेवू, त्यामुळे मी सोशल मीडियाबद्दल बोलतो आहे, त्यामुळे मी ऑनलाईन आपली जी प्लेअर रजिस्ट्रेशन सिस्टम आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे. मी जे पारदर्शकता जिथं कुठं आपल्याला आणता येईल त्याबद्दल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. त्यामुळे उद्या जाऊन तुम्हीच म्हणसाल की पदाधिकारी कोण, त्याच्यापेक्षा ही सिस्टमच इतकी जबरदस्त लावलेली आहे, ह्याच्यात कुणी किती डोकं लावलं तरी ह्याच्यात चुकीची गोष्ट होणार नाही. ही सिस्टम लावण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतली आहे. ती सिस्टम लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लावली आहे, पण मी म्हणलो तसं नवीन सिस्टम येत राहतात, नवीन गोष्टी कराव्या लागतात, त्या आम्ही सर्वजण करू. पण खेळाडू हा कुठून आला आहे, कोणाचा कोण आहे हे न बघता तो कसा खेळतो, ती कशी खेळते, तिचा स्कोप आहे का हे बघून तिला सिलेक्ट केलं जाईल, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. दादा, विषय असा आहे की पूर्वी क्रिकेटसाठी संपूर्ण आयुष्य घडवणारे जे उल्लेखनीय कामगिरी बजावणारे आणि रिटायरमेंटमध्ये असले त्यांच्या गौरवाचे सामने व्हायचे. काही लोक आर्थिक मदत करून घ्यायची, त्याच्यामुळे अलीकडे खुंड पडलेला आहे. सोलापूरवर बघितलं की गौरवपाल तवरबाजी नावाच्या त्यांच्या नावाने जाहीर होतं सामना, पण ते कधी वेगळे बंद होते. याच्या आधी पण 2-4 सामने सोलापुरात झाले होते आणि महाराष्ट्रात पण अशी स्थिती की गौरव सामने अलीकडे होत नाही. त्याला सुरू केलं तर बरं होईल. आणि आजही आपण बघतो की त्यांच्या नावाने खरंच चांगली कामगिरी आहे, आज तो रिटायरमेंटमध्ये आहे, त्यांचा गौरव व्हायला पाहिजे. आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणून देवधर टुर्नामेंट आम्ही जी सुरू केलेली त्याचा तो एक भाग आहे. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळलेले आणि भारताला ज्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे ते सुद्धा टेस्टमध्ये अशा काही मान्यवरांची नावं तिथं असणाऱ्या टीमला आम्ही तिथं दिलेली आहेत. कारण का आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो की हे नाव जिवंत राहिलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. कारण त्या लोकांनी पूर्वी तेव्हा ₹1 मिळत नव्हता तरीसुद्धा क्रिकेट त्यांनी जिवंत ठेवलं. अशा लोकांना विसरून चालणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या लेवलवर त्या गोष्टीचा पुढाकार घेतो आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा पुढाकार ते घेतील. एक तुम्ही समजून घ्या की पूर्वी डिस्ट्रिक्टला निधी हा येत नव्हता, आता निधी आम्ही मोठ्या प्रमाणात देत आहोत. जेवढा जास्त आपण निधी देऊ तेवढा जास्त टुर्नामेंट ह्यांना घेता येतील. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आजपर्यंत 75 लाख सोडा 5 लाखसुद्धा असे कधी दिले नव्हते. आता आपण द्यायला लागलो कारण आपण आर्थिक परिस्थिती आपल्या असोसिएशनची चांगली करतोय. आम्ही काही लोक स्पॉन्सरर्स घेतोय, असे दानशूर जे लोक आहेत ज्यांनी सोलापूर स्मॅशर्स घेतले, असे विविध ज्या टीम आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे पैसा येतोय. आणि तो पैसा आपण आपल्याकडे न ठेवता तो परत आपण कसा देतोय, तर मग असोसिएशनला 75 लाख रुपये दे, मग आपण कोचेसचे फी वाढवलेले आहेत, आपण सिलेक्टरच्या फी तिथं वाढवलेल्या आहेत, आपण मुलांना आणि मुलींना साध्या हॉटेलमध्ये ठेवायचो, आता चांगल्या हॉटेलमध्ये ठेवतो. कारण आम्हाला असं वाटतं की त्यांच्या छातीवर महाराष्ट्राचं नाव आहे. त्यामुळे तिथं गेल्यानंतर जर ते 3rd ग्रेड हॉटेलमध्ये राहत असतील आणि बाकी राज्याच्या टीम जर 5 स्टारमध्ये राहत असतील तर माझ्या महाराष्ट्राचं नाव ज्या जर्सीवर आहे तो खेळाडू जो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो तो पण 5 स्टारमध्येच राहायला पाहिजे. यासाठी आपण मुलींना आज 5 स्टारमध्ये ठेवतो. पूर्वी रेल्वेली जायचे, आज विमानाने आपले सगळे खेळाडू तिथं जातात. हा सगळा जो पैसा आहे असा तिथं टाकत चाललो आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी तुमच्यासारख्या लोकांकडनं सुझाव येतो, जसं की तुम्ही म्हणाला की एक्स क्रिकेटर्स आहेत त्यांच्यासाठी आपण काही हे मॅचेस सुरू व्हावेत, तर ते पूर्वी चालू असते तर ते परत कसं चालू करता येईल हे थोडंसं त्या ठिकाणी आपण सर्वजण बघू. TADA आपण वाढवलेलं आहे. त्याच्याचबरोबर वंदन ही जी काही आपण एक दरवर्षी खेळाडूंचा सत्कार ठेवण्यासाठी एक
कार्यक्रम सुरू केलेला आहे. असा कार्यक्रम मी चॅलेंज करतो कुठल्याही डिस्ट्रिक्ट असोसिएशनने घेतलाय, राज्य लेवलच्या असोसिएशनने घेतलाय का नाही, पण महाराष्ट्राने MPL चालू केलं तर बाकी राज्यांनी ठराविक करत होते पण बाकीच्यांनी नव्हतं, त्यांनी सुरू केलं. वंदन कार्यक्रम सुरू केला, पुढच्या वर्षी वंदनसुद्धा तिथं सुरू केलं जाईल. त्याच्यात आपण काही जे चांगली कामगिरी केलेले माजी खेळाडू आहेत, जसं यंदा आम्ही कुलकर्णी मॅडमला त्या ठिकाणी सत्कार त्यांचा केला, इंडियासाठी प्रतिनिधित्व केलेलं त्यांनी आणि अतिशय कष्ट करत BCCIमध्ये आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही काय गोष्टी तिथं करतो. केदार जाधव हे जे इंडियन टीमचे प्लेयर होते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, त्यांचा सत्कार तिथं केला. पण रिजनल लेवलला जसं काही खेळाडू महत्त्वाचे असतील तर त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला काय करता येईल याच्याबद्दल नक्कीच आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून तिथं विचार करू. दादा, एक प्रश्न असा की इंदिरा गांधी स्टेडियम स्मार्ट सिटीच्या योजनेतून तिथं अद्ययावत करण्यात आलं, पण काम जे झालं ते अर्धवटच झाले आणि गॅलरी जी आहे ती जी अर्धवट आहे, दुसऱ्यामध्ये त्याचं बांधकाम अद्याप झालं नाही आणि बाजूचीही गॅलरी झाली नाही. म्हणजे अद्ययावत करण्याचा प्रयत्न झाला स्मार्ट सिटीतून, त्याला निधी पण देण्यात आला. उर्वरित कामासाठी आपल्या MCA कडून काही मदत होऊ शकते का? नाही बघा, एकत्रित जावं लागेल. शेवटी महानगरपालिकेचं ते ग्राउंड आहे. महानगरपालिकेला सुद्धा असं वाटत असावं की तिथं चांगल्या मॅचेस व्हाव्या. त्यांना असं का वाटतं? कारण लोकांना असं वाटतं. त्यामुळे लोकांचं प्रेशर हे नेहमी असल्यामुळे महानगरपालिका आता हे ग्राउंड MCAला द्यायला सकारात्मक आहे असं आम्हाला कळतं आहे. आता ह्याच्यानंतर आमची बैठक आहे, त्यांनी ते दिलं तर चांगलंच आहे आणि जर नाही दिलं तर आम्ही काय थांबणार नाही. आम्ही थांबणारे लोक नाही. आम्ही दुसरीकडे कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार आणि काम चालू करणार. पण ते इन्फ्रास्ट्रक्चर तिथं उभं झालं ते शहरापासून 5 किलोमीटर लांब असू शकतं, शहरातच असू शकतं, नाही 10 किलोमीटर लांब असेल. पण उद्या जाऊन जर 1 रुपयासुद्धा जर आम्हाला सोलापूरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला टाकायचं असेल तर आम्ही त्याच ग्राउंडवर टाकणार. त्यामुळे संधी आत्ता आहे. आत्ता महानगरपालिकेने पदाधिकाऱ्यांनी तो करावं. कारण एकदा आम्ही पैसा टाकला तर दुसऱ्या ठिकाणी आम्हाला पैसा टाकता येणार नाही, इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही. म्हणून आम्ही विनंती आहे. पण शेवटी तिथं काय अडचणी आल्या, हेरिटेजचा विषय आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला बघाव्या लागतील. तिथं आपल्याला हे उभं करता येत नाही, लाईट्स डे अँड नाईट मॅचेस होऊ शकत नाही कारण त्याला काही टेक्निकल अडचणी आहेत. तर त्याही आपल्याकडे अडचणी बघाव्या लागतील. पण डे मॅचेस BCCIच्या ज्या कुठल्या मॅचेस असतात त्या सर्व डे मॅचेस असतात. त्यामुळे डे मॅचेस घेण्यासाठी ते ग्राउंड अतिशय सुंदर ग्राउंड आहे. त्याचं जे काही ड्रेनेज सिस्टम आहे ती त्यातल्या त्यात चांगली असल्यामुळे पाऊस झाल्यानंतर थोडा प्रयत्न आपण केला, अजून थोडंसं काम आपण जर केलं तर लगेच मॅचेससुद्धा आपल्याला घेता येईल. काम तर करावं लागणार आहे पण ते करण्यासाठी आम्हाला 30 वर्षाच्या कराराने ती जागा मिळणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, आपले जे खेळाडू सिलेक्ट होतात, एक तर अजय शिर्के हे नाव का दिलं, याच्या आधी त्या आपल्या या संघटनेचे या संस्थेचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. ते जेव्हा अध्यक्ष झाले त्याच्या आधी आपल्या या संस्थेला एकच ग्राउंड होतं, ते सुद्धा पुणे महानगरपालिकेचं होतं. आपलं जसं ग्राउंड आहे तशाच प्रकारचं पण छोटं नेहरू स्टेडियम नावाचं आपलं ग्राउंड होतं. ते आपल्या मालकीचं नव्हतं, महानगरपालिकेचं होतं. तिथं जर मॅचेस घ्यायचं म्हणलं तर महानगरपालिकेची लोक थांबा आता नको, असा कार्यक्रम आहे तसा कार्यक्रम आहे, टेनिस बॉलला दिलं आहे, तिथं आता आम्हाला सभा घ्यायची आहे, होणार नाही. मग अजय शिर्के भाऊंनी आणि त्यावेळेच्या अपेक्स बॉडीने निर्णय घेतला की नाही आता खूप झालं, आता स्वतःचं ग्राउंड आपलं असावं. त्यावेळेस आपण 350-400 कोटी रुपयाचं तिथं मोठं इंटरनॅशनल लेवलचं ग्राउंड, आणि या देशामध्ये फक्त 3च ग्राउंड आहेत, त्याच्यामध्ये आपलं ग्राउंड येतं. आज धो पाऊस झाला, आत्ता धो पाऊस झाला तरी 15 मिनिटानंतर आपण मॅच घेऊ शकतो. तिथं जी ड्रेनेज सिस्टम आहे ती महागडी असती, ती इंटरनॅशनल लेवलची असल्यामुळे फक्त 3 ग्राउंड आहे या देशामध्ये ज्या आपलं आहे. म्हणून आम्ही धाडस करू शकतो सँड बेस ग्राउंड असल्यामुळे की आत्ता पावसातसुद्धा आम्ही आता MPL आणि WMPL त्या ठिकाणी घेत आहोत. आणि त्याच्याचबरोबर बरंच काय केलं, त्यावेळेस पवारसाहेब BCCIचे अध्यक्ष होते तेव्हा निधी मोठ्या प्रमाणात BCCIने दिला, ते ग्राउंड उभं झालं. त्यामुळे ज्या लोकांनी कार्य केलं आहे त्यांचं नाव द्यावं म्हणून आम्ही अजय शिर्केंचं नाव तिथं दिलं. तिथं कुठले खेळाडू राहणार आहेत तर आम्ही जे 60 खेळाडू सिलेक्ट करतो त्यातले 30 खेळाडू जे सिलेक्ट केले जातात आणि ते फक्त 15 ते 16 हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी BCCIच्या मॅचेस खेळत असतात. आता राहिलेले जे 15 आहेत त्यांना परत पाठवण्यापेक्षा त्यांच्यामध्ये काय कमतरता आहे का, त्यांच्या कुठल्या स्किलवर आपल्याला काम केलं जाईल, अशा मुलामुलींना अंडर 14, अंडर 16, 19, 23 आणि ओपन
असे जे काही खेळाडू असतील 200-300 यांचं ट्रेनिंग त्या क्रिकेट अकॅडमीमध्ये आपण करणार आहोत. आणि जे राहिलेले आहेत त्या डिस्ट्रिक्टचे, म्हणजे सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशननी 60 खेळाडू सिलेक्ट केले, त्यातले 30 केले आणि 30पैकी ठराविकच हे इन्व्हिटेशन मॅचेस खेळतात. राहिलेले जे आहेत त्यांच्यावर थोडंसं जास्त फोकस करण्याचं रिजनल, मग ते फक्त त्या रिजनचे जे असतील, त्या 4-5 जिल्ह्यातले असतील ते रिजनल लेवलला तिथे खेळतील. म्हणजे मुलांना सातत्याने, मुलींना सातत्याने खेळवत ठेवणं, त्यांना त्या ठिकाणी स्किलवर काम करणं, त्यांची कमतरता जिथे आहे त्याच्यावर फोकस करणं, हे काम हे रिजनल आणि आपली केंद्रीय जे अजय शिर्के अकॅडमी आहे ते त्या ठिकाणी आपण सर्वजण मिळून तिथे करणार आहोत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्या बाबतीत कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही. इथं मी अध्यक्ष म्हणून तिथं बसलेलो आहे, तर मी एवढंच सांगू शकतो, जे ग्राउंड आम्हाला दिलं जाईल, जे 30 वर्षासाठी असेल, त्यात इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. तिथं चांगलं क्रिकेट आणि चांगली सुविधा हे आम्ही 100% त्या ठिकाणी देऊ, एवढंच इथं सांगू शकतो. तो जो दुसरा विषय आहे, अहो आज जर आपण बघितलं तर 3 वर्षापूर्वी आम्हाला मॅचेस घ्यायच्या कुठं असा प्रश्न तिथं पडायचा. पण आज अशी परिस्थिती आहे की आपण ग्राउंडला सुद्धा निधी वाढवून दिलेला आहे. आता इतके मैदानं आमच्याकडे आलेली आहेत की मैदानं पण ती प्रायव्हेट आहेत, ती सरकारी मैदानं नाही. आता त्याच्यामध्ये 70-80% प्रायव्हेट मैदानं आली आहेत आणि 20-30% हे आता गव्हर्नमेंटचे मैदान आहेत, जसं महानगरपालिका वगैरे. त्यामुळे जेवढं जास्त आपण निधी हा क्रिकेटला देऊ, आम्ही मैदानाला पैसे वाढवून दिले, 3 पट वाढवलेले आहेत. आम्हाला मैदानं मात्र त्या ठिकाणी मिळत आहेत. आता विषय एवढाच आहे की राज्य पातळीवर सरकार म्हणून ही मैदानाचं आरक्षण हटू नये, नाही तर कुणी घालू नये आणि तिथे एखादी कमर्शियल बिल्डिंग बांधू नये. यासाठी जे धोरण करायला लागेल ते जेव्हा आम्हाला त्या प्रकारची संधी मिळेल ती नक्कीच धोरण त्या बाबतीतलं योग्य पद्धतीचं आम्ही करू. नाही, ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर हाच प्रश्न तुम्ही विचारला तर तेव्हा मी उत्तर देईल. पण एवढंच सांगतो की MCA आणि आपली सोलापूर क्रिकेट असोसिएशन यांनी आता ठरवलेलं आहे. पूर्वी आर्थिक अडचण सगळ्यांना होती, त्यांनाही होती, आम्हालाही होती. आता आम्ही सगळ्यांनी कष्ट करून, स्पॉन्सर्स घेऊन, मदत घेऊन अर्थकारण जरा चांगलं केलं आहे. त्यामुळे तो पैसा आमच्यापर्यंत न राहता, असोसिएशनच्या FDमध्ये न राहता तो तुमच्यापर्यंत पोचावा, क्रिकेट चांगलं व्हावं, यासाठी ही बैठक आज इथं होती. त्याच्याबद्दलचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आम्ही कुठेही कमी पडणार नाही हे आपल्या सर्वांना तिथं आश्वासित करू. ठीक आहे, आभारी आपल्या सगळ्यांचे, सगळ्या आमच्या अपेक्स बॉडीचे, त्याच्याचबरोबर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे, सर्व खेळाडूंचे. मी फक्त विनंती एवढीच करेल की तेजल मॅडम इथं आलेले आहेत, त्याच्याचबरोबर आपल्या सोलापूर स्मॅशरचे बागुल भाऊ इथं आलेले आहेत, त्यांचा एक फोटो आम्ही अपेक्स बॉडी मेंबर्स, डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे मेंबर घेऊ. नंतर तुमचे जे काय गुगली, राजकीय गुगली तुम्ही टाकाल त्याला उत्तर आणि त्याची बॅटिंग मी करायला तयार आहे. इथंच घेऊ. ईश्वरी पण आली इथं. जसं तेजल या इंडियासाठी खेळलेल्या आहेत, तसं ईश्वरी ताई सुद्धा आलेल्या आहेत, त्या सुद्धा अंडर-19 इंडियासाठी खेळलेल्या आहेत. याचा अभिमान हा आपल्या सगळ्यांना असतो. थँक्यू. ते कोण आहेत? असं आहे का?
आहेत ना, आलो झालं की बोलतो. होय नाही नेक्स्ट टाइम येतो. मला बँक बघायची. आणि बँकेला पण आपले शीट घेऊन सर्व 7 वर्षे शून्य एनपी आमचा आहे. शून्य सतत 7 वर्ष. मधुराबा बँक आहे, मधुराबा मल्टीस्टेट आहे आणि इतर 10 संस्था आसामवर आम्ही एक आमचा मधुराबा परिवार केलेला आहे. या परिवारामध्ये जवळ 500 कर्मचारी करू ना. महिला 70% बंद करा की बंद करा. नाही मी 100% मला म्हणजे आठवण करा. व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा समजायला आवडेल. सुद्धा आहे लक्षात. बोला ना. ठीक आहे आलो सर. सोलापूरमध्ये राष्ट्रगीत कंपल्सरी केलं सर्वांना सांगण्यासाठी. हो का ते चांगलं आहे. मुक्काम आहे आपला. नाही मी काल आलो होतो. मी रात्री 12-1 वाजता पोहोचलो. आता पुण्याकडे चाललो. पण मी आहे ना 2 दिवस येणार आहे. आता ग्राउंड फायनल झालं ना. माझ्या घरी नाश्ता आहे. बँकेने भेट दिली. अरे कापड कुठे आहे? कुठे बॅनर? थांबा थोडा बॅनर लावत आहेत. अहो आमचं हे पद अराजकीय पद आहे. कुणी राजकीय आमचे पदाधिकारी असतील तर या स्टेजवर उलट लावा. उलट पलीकडे काय अरे तसं येऊ दे ना. या पुढचे घ्या ना. मॅडम लागेल अध्यक्षांना घ्या ना. महिला अरे महिला अध्यक्षांना इकडे काय नाही विचारा. तुम्ही सुरू करा. लोकल बॉडी इलेक्शन हे पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये लागतील. खरं तर छगन भुजबळ साहेब मोठे नेते आहेत. ओबीसी समाजाचे अतिशय मोठे नेते या राज्यातले आहेत. सुरुवातीलाच त्यांना पद खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होतं, पण मग भाजपली नकार दिला होता. त्याच्यामुळे असू शकतं का काय असेल, त्यांना त्यावेळेस ते पद मिळालं नाही. आता महानगरपालिका जिल्हा परिषद याचे इलेक्शन लागतील आणि त्या इलेक्शनवर कुठेही प्रभाव पडू नये म्हणून कदाचित भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी संधी दिली जात असेल. पण माझं एकच मत आहे की एखाद्या मोठ्या नेत्याला एवढे दिवस बिना पदाचं ठेवणं हे कुठेही सत्तेत असणाऱ्या लोकांना शोभत नव्हतं. पण फक्त राजकीय फायदा व्हावा यामुळे हे निर्णय घेतला का असा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतो. पण भाजपने ज्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, खरे खोटे त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. नाही तर आरोपाचा फायदा घेऊन सत्तेत ते सर्वजण आले होते. मग आता अचानक काय झालं, का हा बदल घडला? कारण तुम्ही जर बघितलं असेल तर सोशल मीडियावर एक फोटो होता. काही भाजपचे नेते बसले होते आणि त्यांच्याबरोबर इतरही पक्षाचे नेते इतके जास्त होते आणि त्यांच्यावर सगळ्यांवर आरोप हा सत्तेतल्या लोकांनी नाही तर भाजपच्या नेत्यांनी केला होता आणि आज त्यांच्याबरोबर जाऊन बसले. त्यामुळे विरोध हा फक्त लोकांकडनं होतोय असं नाही, पण भाजपचे अनेक आमदार हे नाराज आहेत. भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि सोशल मीडियाचे जे
प्रमुख नेते आहेत जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात बी जे पीच्या बाजूने, ते सुद्धा नाराज आहेत, ते सुद्धा या विषयाच्या विरोधात तिथे लिहित आहेत. भाजपचे सर्व प्रामाणिक लोक 30-40 वर्ष संघटनेसाठी आणि पार्टीसाठी ज्यांनी काम केलं ते मात्र घरी बसलेत. आणि जे इतर दुसऱ्या पक्षातून येतात त्यांना तिथं संधी दिली जाते, पण हा त्यांचा अंतर्गत विषय, सरकार त्यांचं आहे, सरकार काय त्यांच्या बाबतीत करतं हा त्यांचा तिथं विषय आहे. एवढंच या ठिकाणी मला नमूद करूसं वाटतं. लक्ष्मण हाके काल म्हणाले की आपण कदाचित मंत्री होतात आगामी काळामध्ये. काय त्यात रोहित पवार हे राज्याच्या राजकारणात असतील आणि सुप्रिया सुळे या केंद्राच्या राजकारणात असतील अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. पवार कुटुंब कधीच सत्ता सोडून त्यांना राहू शकत नाहीत असं देखील लक्ष्मण हाके म्हणतात. ज्या लोकांनी लोकांच्या हितासाठी परिश्रम घेतले असतील, अनेक वर्षांपासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये जे ॲक्टिव्ह असतील आणि खऱ्या अर्थाने लोकांना हाताला काम, जो आज शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याच्या हितासाठी कार्य करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल आणि अशा व्यक्तीने जर माझ्यावर कॉमेंट केली, माझ्याबद्दल जर काय बोललं, तर मी त्याच्यावर उत्तर द्यायला मलासुद्धा आवडेल. माझं एवढंच मत आहे की एखाद्या अशा व्यक्तीने जर माझ्यावर बोललं असतं तर त्याला मी उत्तर दिलं असतं. दादा, सारखं वारंवार दोन पवार परत एकत्र येणार अशी चर्चा होती, आताही ती सुरू झालेली आहे. पण ती दोन ठाकरे एकत्र येणार म्हणून त्याला काउंटर करण्यासाठी ही चर्चा आहे का खरंच दोन पवार एकत्र यायचं चाललेलं आहे काय? आता लोक का चर्चा करतात हे मला तरी सांगता येणार नाही. ठाकरे परिवाराच्या बाबतीत आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कटुता होती आणि ती एकत्रित येत असेल. अनेक लोकांनी स्वागत केलं, मी सुद्धा स्वागत केलं होतं. पण पुढे जाऊन काय होतं हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल. पण आमच्याबद्दलची जी चर्चा आहे ती फक्त चर्चा आहे. अनेक दिवसांपासून ती चर्चा ही आपल्या सर्वांना ऐकायला मिळते. त्यामुळे त्या चर्चेवर किती अजून चर्चा करायची हे सुद्धा आपण सगळ्यांनी तिथं ठरवलं पाहिजे. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर ही लिमिटेशनचा हेतू ठेवून राष्ट्रवादीमध्ये एकत्रित येण्याची चर्चा केली जाते असा विरोधकाचा आरोप आहे. विरोधक कोण आहेत? भाजपाचे आता भाजपचे नेते काय आज बोलत आहेत हे सांगता येणार नाही. आता एक तुम्ही समजून घ्या, हेच भाजपचे नेते जे आज मित्रपक्ष त्यांच्याबरोबर आहेत, त्याचे जे नेते आहेत त्यांच्या विरोधात पार घसा कोरडा होऊस तर तिथं भाषणं केली होती. जे नेते आज सत्तेत आहेत ते सुद्धा त्यांच्या विरोधात भाषणं करत होते. आणि आज आपण जर बघितलं तर मांडीला मांडी लावून सत्तेत सगळेच एकत्र बसलेले आहेत. त्यामुळे हे जे नेते तुम्ही जे म्हणतायत, जे आज याबद्दल बोलत आहेत, ते कुठले नेते हे आपल्याला बघावं लागेल. पण ते असेच बहुतांश नेते असतील, त्यांना कदाचित पद मिळालेलं नाही. त्यामुळे आज काय चाललं आहे, कुठं चाललं आहे, कुठेही काही नसतानासुद्धा जर नुसते काही लोक बोलत असतील तर तो त्यांचा विषय आणि लोक बोलत असतील आणि त्याला आम्ही उत्तर दिलं पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाही. ऑपरेशन सिंधूनंतर डेलिगेशन खासदारांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाणार आहे. संजय राऊतांनी त्याच्यावरती टीका केली होती 12 म्हणून. पवार साहेबांनी खरं त्यांना सल्ला दिला होता की स्थानिक राजकारण जे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणू नये. संजय राऊतांनी पुन्हा एकदा त्याला आता काउंटर उत्तर दिलं. त्यांचं असं म्हणणं आहे की पवार साहेबांनी अमित शहाचा राजीनामा मागितला पाहिजे, त्यानंतर मला सल्ला दिला पाहिजे. आता शेवटी संजय राऊत साहेब त्यांच्या लेवलवर बोलत असतात. अनुभवाच्या बाबतीत बोलायचं झालं, प्रशासन जर कुणी जास्त वेळ जास्त काळ हे चालवलं आहे, हा जर प्रश्न तुम्ही आज केला, कोणालाही केला, तर सामान्य लोकांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सत्तेत असलेले असतील नाहीतर विरोधात असलेले असतील, सगळे एकच नाव पुढं करतील, ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब. पवारसाहेब स्वतः डिफेन्स मिनिस्टर राहिलेले आहेत. डिफेन्स काय असतो, डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये काय गोष्टी होतात, सरकार कसं चालतं, हे पवारसाहेबांना स्वतःकडे ते पद असल्यामुळे ते माहिती होतं. आणि पवारसाहेब त्या हेतूतून तिथं त्यांनी स्टेटमेंट केलं असेल. त्यामुळे पवारसाहेबांचं स्टेटमेंट हे अनुभवातून आहे आणि संजय राऊत साहेबांचं जे स्टेटमेंट आहे ते वातावरण बघून आहे, नाहीतर लोकांमध्ये काय चर्चा आहे त्याच्यावर आहे. त्यामुळे पवारसाहेबांबद्दल बोलायचं झालं ते देशाबद्दल नाहीतर एखाद्या सामाजिक कामाबद्दल कधी राजकारण तिथं करत नाही, खेळाबद्दलसुद्धा ते करत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की पवारसाहेबांचं स्टेटमेंट हे थोडं प्रगल्भ आहे, अनुभवी नेत्याचं स्टेटमेंट आहे. आणि राऊत साहेबांचं जे स्टेटमेंट आहे ते आजचं वातावरण आणि जे काही कुरघोड्या भाजपकडनं केल्या जातील त्याच्यावर चिडून ते कदाचित स्टेटमेंट असावं असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. दादा, तुमचे जे आमदार माळशिरसचे उत्तम जानकर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये अजितदादाच्या राष्ट्रवादीबरोबर युती करायला सकारात्मकता दाखवली होती. आणि दुसरे तुमचे राजू खरी मोहोळचे आमदार वारंवार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. वारंवार ते भाषणात सांगतात की मी शिवसैनिक आहे, सत्तेसाठी मला त्यांना भेटावं लागणार आहे मुख्यमंत्र्यांना. याचा अर्थ काय घ्यायचा? नाही, आता
तुम्ही म्हणाला की करेभाऊंबद्दल बोलला की ते म्हणतात शिंदे साहेबांचं आणि माझं जवळ आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटतो. एक तर मुख्यमंत्री आज शिंदे साहेब नाही आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत. दुसरा विषय, एखाद दुसरा आमदार बोलत असताना आपल्या मतदारसंघाच्या हेतूतून जर बोलत असेल तर मतदारसंघातल्या लोकांना बरं वाटावं म्हणून कदाचित ते बोलत असावे. शेवटी आपापल्या लेवलला सगळे आमदार विकासाचं काम व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात. पण शेवटी जेव्हा एखादा पक्ष म्हणून निर्णय घ्यायचा असतो ते 1-2 आमदार बोलून होत नसतं. त्याला आकडा मोठा लागत असतो आणि तो आकडा कसा आहे काय हे आदरणीय पवार साहेबांना माहिती आहे, जयंत पाटील साहेबांना माहिती आहे, सुप्रियाताईंना माहिती आहे आणि तसं बघितलं तर दुसऱ्या पक्षांनासुद्धा माहिती आहे. त्यामुळे स्टेटमेंट देऊन एखादं वक्तव्य करून विषय तिथं संपत नसतो. पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई त्या बाबतीत काय निर्णय घेतील हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. आगामी महानगरपालिका निवडणुका किंवा जिल्हा परिषद निवडणुका या महाआघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील का वैयक्तिक स्तरावर लढवल्या जातील? आज सकाळी सर्व सोलापूर शहराचे पदाधिकारी, पेरेंट बॉडी, युवा बॉडी, महिला, युवती, सर्व सेल याचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहज चहा पाण्यासाठी आम्ही भेटलो होतो. सगळ्यांचं म्हणणं आलं की आज लोकांमध्ये खूप मोठी खदखद आहे, प्यायला पाणी मिळत नाही. आज पावसाळा सुरू झाला तरी गटर स्वच्छ केले गेले नाही. युवांचे प्रश्न आहेत, बीडी कामगारांचे प्रश्न आहेत. काही ठिकाणी लोक अनेक वर्षांपासून राहतात पण त्यांना आता घरं पाडण्याच्या नोटिसेस तिथं आलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर डिलिमिटेशन, नाही तर डिलिमिटेशनपेक्षा आपण जर बोलायचं झालं तर शहरामध्ये DP प्लॅन चालू आहे. मग आता इलेक्शन जर पुढच्या 4 महिन्यामध्ये होणार आहे तर आता DP प्लॅनचा अट्टास का ठेवला आहे? त्याच्यामागे काय वेगळं राजकारण नाही, अर्थकारण आहे का? असे बरेच प्रश्न हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी तिथं पडलेले आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं मत आहे की लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर आपली सत्ता येणं फार महत्त्वाचं आहे. आपली सत्ता येत असताना या सर्व कार्यकर्त्यांचं हे मत आलं की आपले जे मित्रपक्ष आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे, शिवसेना आहे, यांनी जर चांगल्या पद्धतीचा पुढाकार घेतला आणि आम्ही मोठे भाऊ म्हणून छोटे जे पक्ष असतील त्यांना विश्वासात घेऊन योग्य जर आपल्याला तिथं तिकीट मिळाले नाही तर तिथं जर आपल्याला लढण्यासाठी जे प्रभाग नाही तर विभागामध्ये आम्हाला मान सन्मान तिथं मिळाला तर नक्कीच महाविकास आघाडी म्हणून लढायला आम्ही सर्वजण इच्छुक आहोत. पण जर तिथं मान सन्मान मिळणार नसेल तर आपणसुद्धा आपली ताकद तिथं दाखवू शकतो. त्यामुळे विषय एवढाच आहे की यांचं जे मत आहे ते मत आता आम्ही ऐकून घेतलेलं आहे. पवार साहेबांशी आम्ही बोलू, जयंत पाटील साहेबांशी बोलू आणि त्या बाबतीत ते निर्णय काय देतील. त्यामुळे मान सन्मान ह्या मित्रपक्षाला मिळालाच पाहिजे आणि तो जर मिळत नसेल तर मग प्रत्येक पक्षाची आपली आपली ताकद असते कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी. आम्हाला या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा ऐकावं लागेल आणि जर वेळ पडली, आज ती वेळ नाही, कारण काँग्रेसकडनं सुद्धा चांगला संदेश हा वरच्या लेवलवरनं आमच्याकडे येतो आहे, शिवसेनेकडनं सुद्धा येतो आहे. त्यामुळे तो वरच्या लेवलचा संदेश बघितला तर महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू, पण मान सन्मान हा तिकिटाबाबतीत सुद्धा असावा आणि जो तो नाही मिळाला तर ह्या सगळ्यांचं ऐकून एकटं सुद्धा लढायला आम्ही कमी पडणार नाही, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. विषय कसा असतो, आमदारकी आणि खासदारकी हे सेंट्रल लेवलला ठरवली जाते आणि जर महानगरपालिका जिल्हा परिषद जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपल्याला त्या जिल्ह्याचे नाही तर शहराच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं लागतं. आता इथे आमची अपेक्षा एवढीच आहे की काँग्रेस आणि शिवसेना आणि आम्ही यांनी एकत्रित बसून योग्य न्याय प्रत्येक कार्यकर्त्याला कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावेत. सगळ्यांना न्याय देता येणार नाही हे आम्ही समजू शकतो, पण तो आदर मान सन्मान म्हणजे कुठेतरी 40 जागा, 35 जागा, 45 जागा या कशा मित्रपक्षाला मिळतील याच्यासाठी सुद्धा कुठेतरी त्यांनी पुढाकार घेण्याची जरूरत आहे. आणि जर तशा पद्धतीचा पुढाकार लोकल लेवलला नाही झाला तर मग सोलापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवलं आणि या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं तर मग मान सन्मान नसेल मिळत तर एकटं सुद्धा हे सर्व पदाधिकारी लढू शकतील अशी ताकद या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आहे. मी मोठा भाऊ कोणाला राष्ट्रवादी पक्षाला मोठा भाऊ म्हणतोय असं नाही, आम्ही काँग्रेसलाच म्हणतोय. काँग्रेसला का म्हणतोय, याच्या आधी काँग्रेसची सत्ता या शहरावर आली होती, अनेक वेळा आली होती आणि ती सत्ता आणण्यासाठी जर आपण बघितलं तर शिंदे साहेबांनी खूप मोठा परिश्रम पुढाकार हा आधीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे
आणि त्यामुळे पूर्वी काँग्रेस ह्या पूर्वीच्या नेत्यांमुळे तिथं सत्तेत आली होती, त्या हेतूतून आम्ही मोठा भाऊ म्हणतोय. त्यामुळे मोठ्या भावाली छोट्या भावाला नाही तर दुसऱ्या पक्षाला विश्वासात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण जर छोट्या भावाला जर विश्वासात घेतलं जात नसेल तर मग कधीतरी छोटा भाऊ हा वेगळा निर्णयसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. पण हा विषय माझ्या लेवलला घेण्यासारखा नाही, हा आमच्या वरच्या वरिष्ठांच्या लेवलला घेतला जाईल आणि काँग्रेसचे सुद्धा प्रमुख जे नेते असतील त्यांनासुद्धा विश्वासात इथं घेतलं जाईल. खासदार ताईंना विश्वासात घेतलं जाईल, शिंदे साहेबांना विश्वासात घेतलं जाईल आणि मला विश्वास आहे की योग्य पद्धतीचा निर्णय हा त्या लेवलवर त्या नेत्यांकडनं सुद्धा तिथं घेतला जाईल. नाही, हु इज रोहित पवार? रोहित पवार अजून सुद्धा साधा कार्यकर्ता आहे. हे बघा, मी फक्त आमदार आहे, लोकांनी मला ते पद त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी पक्षाचा कुठेही पदाधिकारी नाही. लोकसभेमध्ये जिथं कुठं माझी जरूरत होती तिथं मी गेलो, प्रचार केला, सभा घेतल्या, काँग्रेसच्या नेत्यांसाठी सुद्धा सभा घेतला, शिवसेनेच्या नेत्यांसाठी सुद्धा घेतल्या, आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा आम्ही घेतल्या. आमदारकीला माझ्या मतदारसंघाकडे लक्ष न देता मी अनेक ठिकाणी मित्रपक्षाच्या सभेसाठी त्या ठिकाणी गेलो आहे. त्यामुळे रोहित पवार हा पूर्वी कार्यकर्ता होता, आताही कार्यकर्ता आहे. पदाधिकारी नसताना सुद्धा फक्त हे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रामाणिकपणे विचारासाठी लढत आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे हा कार्यकर्ता भक्कमपणे आहे. त्यामुळे रोहित पवार कोण हे लोकांना माहिती आहे, महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे कधीकधी भावनेच्या भरामध्ये एखादं स्टेटमेंट हे एखाद्या नेत्याकडनं व्यक्तीकडनं बोलून जातं. त्यामुळे त्या स्टेटमेंटला धरून द्वेष मनामध्ये ठेवणारा हा कार्यकर्ता नाही. आमच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी, आमच्या विचाराला, महाविकास आघाडीच्या विचाराला इथं न्याय देण्यासाठी, सत्ता आणण्यासाठी या रोहित पवारला मागे सुद्धा जर जावं लागलं तरी चालेल. पण आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मान सन्मान रोहित पवारला नाही मिळाला तरी आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मिळावा एवढीच माझी इच्छा. तुमच्या पक्षातलाच एक नेता मान सन्मान मिळत नाही म्हणून 8 दिवसापूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलेला आहे. होत असतं, काही बदल हे करावे लागतील. जसं पवारसाहेब, जयंत पाटील साहेब स्वतः सातत्याने बोलत आहेत की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होतील. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो, ते बदल झाल्यानंतर नवीन पिढीतल्या काही लोकांना संधी दिल्यानंतर नवीन पिढी ही लढायला तयार आहे, रस्त्यावर उतरायला तयार आहे. फक्त संधी देणं बाकी आहे. ती संधी पार्टीकडनं दिल्यानंतर तुम्ही बघा परिवर्तन होईल. जे लोक तिकडे गेलेत आणि शेवटी एखाद्या बोटीची, एखाद्या गाडीची काहीतरी क्षमता असते का नसते? बोटीची क्षमता 50, त्यात माणसं बसली 100, ती बोट बुडून जाईल तिकडं. आणि तिथं जाऊन सगळेच जाऊन काय म्हणतात की बघा आमचं काम करा, हे जी बदली करा, हे करा, माझी बिल्डिंग बांधली जाते, बिल्डिंगला मदत करा, माझं तिथं जागा अडकली, जागेला मदत करा, परवानगी मिळत नाही, तो अधिकारी त्रास देतोय. म्हणजे जे गेलेले आहेत 70% स्वतःच्या व्यवसायासाठी गेलेले आहेत. त्यामुळे तिथले नेते सुद्धा समजूतदार आहेत. मग त्यांना किती महत्त्व द्यायचं ते त्यांना माहिती. पण आमच्याकडे जे आहेत, आमची बोट हलकी आहे, आमच्याकडे लोक जास्त आहेत, कुठले मतदार, पण पदाधिकारी कमी आहेत. त्यामुळे आमची बोट काय बुडणार नाही, विचारायला पक्की आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. राजकीय उंची व्यक्ती ठरवत नसतो ना, नेता ठरवत नसतो, लोक ठरवत असतात. आज या महाराष्ट्रामध्ये हा कार्यकर्ता कुठेही गेला तर रिक्षा चालक असू द्या, वॉचमन असू द्या, साधे कार्यकर्ते असू द्या, सर्वसामान्य लोक असू द्या, रोहित पवार कोण हे त्यांना विचारावं लागत नाही. ते माझ्यापाशी येतात आणि आल्यानंतर प्रामाणिकपणे कुठलंही काम असेल तर या साध्या कार्यकर्त्याला तिथं पत्र दिलं जातं की अधिवेशनात विषय मांडा, तिथं तुम्ही मंत्र्याला भेटा. म्हणजे कधीकधी BJPची लोकंसुद्धा माझ्याकडे येतात, म्हणतात की हा विषय सुटला पाहिजे. ही माझी ओळख आहे आणि ही माझी ओळख नेत्याने नाही केली हो, माझी ओळख सामान्य लोकांनी केली. म्हणून ही ओळख महत्त्वाची आणि चांगली आहे. आणि त्या ओळखेचाच मला असं वाटतं की राजकीय फायदा घेऊन उद्या जाऊन त्याच लोकांच्या हितासाठी आपल्याला काहीतरी करता यावं, यासाठी हाच तो रोहित पवार तिथं काम करत राहील. बिहार इलेक्शन के बाद तय होना ऐसा कहा जा रहा है, आप क्या कहेंगे? ऐसा कौन बोला? अभी राजनीतिक तौर पे बताया जा रहा है. ऐसा कौन बोला? राजनीतिक नेता बोल थोड़ी महाविकास आघाड़ी के नेता वहाँ पे बोले. वहाँ पे ना महाविकास आघाड़ी से न हमारे पक्ष से साहब बोले, सुप्रिया बोली, जयंत पाटिल बोले, न वहाँ पे उद्धव ठाकरे साहब के पक्ष से उद्धव ठाकरे साहब बोले, राउत साहब बोले, या कांग्रेस से.
विपक्ष तो वो पतंग उड़ाएंगे, उनको वैसे काम भी नहीं है। देखो सरकार अगर आप देखो तो सरकार बीजेपी का मित्र पक्ष का है। अभी सरकार आए हुए 6, 7, 8 महीने हो गए, विकास का क्या काम हुआ है? आज किसानों की अड़चन है। आज अगर सोलापुर जिले की बात करें तो यहाँ पे लोगों का कुछ काम नहीं हो रहा, लेकिन जो वालू माफिया है उसका मात्र बहुत अच्छा चल रहा है। अभी वो कैसे चल रहा है, क्यों हो रहा है, लोगों का क्यों नहीं सुना जाता है, लेकिन यहाँ पे माफियाओं का क्या सुना जाता है, वो देखने की बात है। तब ये विरोध में जो नेता है, मतलब हमारे विरोध में या जो सत्य में, वो तो हमारे विरोध में बोलते रहेंगे, उनका तो वो काम है। दूसरा काम तो रहा नहीं, सिर्फ टीका करना, वही उतना काम है उनका। नाही करावंच लागेल, ते वाद असतातच, वाद आपल्याला मिटवावे लागतातच। आपण नक्कीच येत्या काळामध्ये संघटनात्मक काम जेव्हा आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी करू, ही दरी जी आहे ती अनेक वेळा चर्चेत येते, ती दरी आपण मिटूनच तिथं महानगरपालिका असतील आणि जिल्हा परिषदला समोर जाऊ। निवडणुकीनंतर आता एक पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड, संख्या कमी ताकद घटते आणि दुसरीकडं आपल्या मंडळात बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक तिकडे जात आहेत। तर ह्या पार्श्वभूमीवर विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी ही होणं अपेक्षित होतं, ती होत नाही आणि केवळ राष्ट्रवादीचाच मुद्दा नाही, काँग्रेसचा आहे आणि शिवसेना ठाकरे गटाचा आहे। म्हणजे एकूणच तुमच्या महाविकास आघाडीचा मुद्दा आहे, फार कमकुवत आहे, पक्ष बांधणी होत नाही, त्याच्याकडे काय लक्ष द्या? लोकात आम्ही आहोत, पण संघटनेच्या बाबतीत तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे। ज्या पद्धतीचं काम गेल्या 6-7 महिन्यामध्ये करायला पाहिजे होतं ते केलं गेलं नाही। पण त्याचं दुसरं कारण असंही असू शकतं, कदाचित पवारसाहेबांकडे पेशन्स जास्त असल्यामुळे पवारसाहेबांचं मत एवढंच असावं की विधानसभेच्या वेळेस अनेक लोक आपल्याकडे आली, विधानसभा लढले, मग आज ते लोक आपल्याबरोबर राहतात का नाही राहत हे जर बघायचं असेल थोडा वेळ जाऊन द्यावा लागेल। तो आता वेळ जाऊन दिला, बरंच पुलाखालून पाणी गेलेलं आहे, आता अंदाज आलेला आहे। आता खऱ्या अर्थाने जे लोक राहिली त्यांना विश्वासात घेऊनच आपल्याला लढावं लागेल आणि तसं लढलं तरच पार्टी टिकेल। आणि मला विश्वास आहे की ही पार्टी 100% टिकणार आणि लोकांच्या मनामध्ये रुजलेली पार्टी आहे। पैसा नसला तरी लोकहित, लोकमत, जनमत आपल्याबरोबर असल्यामुळे, प्रामाणिक कार्यकर्ते असल्यामुळे यश येत्या काळामध्ये लोकल बॉडी इलेक्शन असू द्या, नाहीतर उद्या येणाऱ्या तुम्ही खासदारकी घ्या नाही तर विधानसभा घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा यश येईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। छगन भुजबल की सरकार में एंट्री हो चुकी है, छगन भुजबल जी की सरकार में एंट्री हो चुकी है और शिवसेना जो है वो शुरुआत से जो है मराठा आरक्षण के बाजू में से दिख रही थी। अभी क्या होगा कि भुजबल जी की सरकार में एंट्री होने के बाद ओबीसी वर्सेस वहाँ पे मराठा, वो उसको छेड़ने की जरूरत हो रही है। इस वजह से शिवसेना शिंदे गुट जो है वो परेशान नजर आ रहा है। ये फडणवीस की रणनीति तो नहीं है। आधी मराठीत बोलतो मग हिंदीत बोलतो। अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही इथं विचारलेला आहे। आपण जर बघितलं जेव्हा भुजबळ साहेब हे आपल्याकडे होते, महाविकास आघाडीकडे होते नाही तर पवार साहेबांकडे होते, तेव्हा त्यांची जर भाषणं आपण ऐकली, ओबीसी आरक्षण हे जे काही लोकल बॉडीचे जे इलेक्शन असतात त्याच्यातलं कोणामुळे गेलं तर ते भाजपच्या एका कार्यकर्त्यामुळे आणि भाजपमुळे गेलं असं भुजबळ साहेब आपल्याकडे असताना बोलत होते। नंतर पार्टी फुटली, भुजबळ साहेब हे सत्तेत गेले, मग त्यानंतर त्या बाबतीत ते कुठेही काही स्टेटमेंट दिलं नाही। पण नंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर दुर्दैव असं या महाराष्ट्रामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात धार्मिक वाद आणि जातीय वाद हा वाढवलेला आपण सर्वांनी बघितला। आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर काही नेत्यांना पुढं केलं, पुढाकार घ्यायला लावला आणि त्याच्यामध्ये कुठंतरी वाद हा वाढतच गेला। आणि मग वाद वाढत गेल्यानंतर इलेक्शन झालं, इलेक्शनमध्ये काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यामुळे कुठंतरी काही नेत्यांचा वापर हा भाजपकडनं हा कुठेतरी द्वेष निर्माण करण्यासाठी केला गेला। आणि त्यानंतर सत्ता आल्यानंतर तुम्ही जर बघितलं 6 ते 7 महिने हे भुजबळ साहेबांना कुठेही तिथं संधी दिली गेली नाही। आता संधी दिली गेली आहे, कदाचित तुम्ही म्हणता तसं शिंदेंचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये थोडंसं कुठेतरी चलबिचल व्हावं यासाठी असू शकतं, नाहीतर आता येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद याच्यामध्ये कुठेतरी यश हे महायुतीला मिळावं यासाठी कदाचित हा प्रामाणिकपणे प्रयत्न तिथं केला असावा।
पण आता हा जो जातीवाद आणि धर्मवाद त्याचं जे राजकारण भाजपली आणि मित्र पक्षाली केलं, आता हे लोकांना कळलं आहे. लोकांना 100% माहिती आहे की आरक्षण हा विषय फक्त इलेक्शनच्या तोंडावर येतो आणि इलेक्शन संपले की सगळेच ते विषय विसरून जातात. खरं काय हे लोकांना कळल्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यावर काय विश्वास लोक आता येणाऱ्या काळामध्ये ठेवतील. आप जो बोले कि अगर आप देखो तो जिला जो विधानसभा इलेक्शन हुआ था और जो लोकसभा इलेक्शन हुआ था, वहाँ पे बीजेपी के माध्यम से जातिवाद और धर्मवाद बहुत बड़े तरीके से उसका इस्तेमाल किया गया था. और ये धर्मवाद और जातिवाद करने के लिए बहुत सारे ऐसा नेताओं को बीजेपी ने ताकत दी थी. वो खुद के पक्ष के भी थे और कुछ बाहर के पक्ष के थे. और वहाँ पे उनके भाषण, उनका सभा, ये भी वहाँ पे बहुत बड़े तरीके से वहाँ पे हुई थी. भुजबल साहब जब पवार साहब के साथ थे, जब महाविकास आघाड़ी के साथ थे, तब उन्होंने स्पेसिफिकली ये कहा था ओबीसी का जो आरक्षण है, जो लोकल बॉडी इलेक्शन में उसमें प्रॉब्लम आया था, उसकी जिम्मेदारी पूर्ण जो थी वो बीजेपी की थी. बीजेपी का कार्यकर्ता कोर्ट में गया था. कोर्ट में जाने के कारण वहाँ पे उनको आरक्षण पे अड़चन आई थी. ये भुजबल साहब ने वहाँ पे कहा था. अभी भुजबल साहब पावर में है, भुजबल साहब उस साइड में गए, अभी उसके बारे में वो कुछ नहीं बोलते. लेकिन जब विधानसभा लोकसभा का इलेक्शन था, तब भुजबल साहब की जो सभा थी वो बहुत बड़े तरीके की वहाँ पे की गई थी और वहाँ पे बहुत ज़्यादा आक्रामक भुजबल साहब बोलते थे. लेकिन सत्ता जब आई तब भुजबल साहब को 6 महीने के लिए वहाँ पे कहाँ पे भी संधि दी गई थी. लेकिन अभी जो लोकल बॉडी इलेक्शन वापस होने वाले हैं, इसीलिए शायद उनको मंत्री पद मिला, ऐसे हम सबको लगता है. तो जो बीजेपी है, बीजेपी के नेता है, वो नेताओं को सिर्फ जात और धर्म देख के वहाँ पे उनका इस्तेमाल करते हैं. वो बहुत दुर्दैवी गोष्ट है. और जब जातिवाद और धर्मवाद का इलेक्शन किया जाता है, राजनीति की जाती है, तब जो लोगों के रियल इश्यूज है, जो नौकरी है या जो एजुकेशन है या किसानों के विषय है, महिलाओं के विषय, वो साइड को रह जाते हैं. वो अभी अगर आप देखो स्टेटमेंट केलं होतं, त्याच्यावरती आता जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे की रोहित पवारांची मला कीव येते, ते रावणाला आता राम म्हणत आहे. विषय एकच आहे की त्यांच्याबद्दल मी जेव्हा साताऱ्यात होतो तेव्हा उत्तर ऑलरेडी दिलं आहे. आणि एखाद्या व्यक्तीवर जर व्यक्ती मोठा असता तर दुसऱ्यांदा मी स्टेटमेंट दिलं असतं आणि इथं दिलं असतं. पण आता मला असं वाटतं की तो विषय थोडासा सोडवावा. पालकमंत्री म्हणून इथं कशा पद्धतीचं काम केलं जातंय हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये विशेषतः सोलापूर जिल्हा आपलं पक्षबांधणीमध्ये लक्ष कमी पडतो का? फक्त जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये लक्ष घालावं लागेल, हे आम्ही स्वीकारतो. 2008 पासून 2016 पर्यंत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपलं पक्ष बघितलं जात होतं, जे शरद पवार साहेबांचं होतं. आता अलीकडच्या या वर्षामध्ये पूर्ण म्हणजे नसण्यामध्येच जमा आहे असं वाटतं. तुम्ही जेव्हा पुण्याला जात असताल, पुण्याला जात असताना कधी कधी चढ येतो, कधी कधी उतार येतो. राजकारणामध्ये, व्यवसायामध्ये, प्रोफेशनमध्ये सगळंच काय असं वरच ग्राफ असतो असं नसतं. कधीतरी चढ असतो, कधीतरी उतार असतो. आणि जेव्हा उतार असतो नाही तर अडचणीचा काळ असतो, तेव्हा काय अडचणी हे समजून घेऊन पक्षावर काम करणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणता तसं आमचे पदाधिकारीसुद्धा तेच म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने पक्ष संघटनेवर आपल्याला काम करण्याची जरूरत आहे. आणि जेव्हा याचे इलेक्शन येतील, आपलं जिल्हा परिषद, महानगरपालिका, तेव्हा प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देऊन जाऊया. काय होईल ते होईल बघू, पण कार्यकर्ते तरी आपले टिकतील आणि लढतील असं मला तरी वाटतं. तुम्ही जसं म्हणालात की लोकसभेच्या आधी छगन भुजबळांच्या मोठ्या सभा होत होत्या, कुठेतरी जातीयवाद आणि धार्मिकवाद जो आहे तो या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून केला गेलेला आहे. याचा अर्थ असा आहे का की तर मराठा म्हणजे एकनाथ शिंदेना चेहरा म्हणून पुढे केला आणि दुसरीकडे भुजबळांच्या देखील सभा, कुठेतरी दोन्ही बाजूचं ध्रुवीकरण जे आहे ते सत्ताधाऱ्यांनी केलं का आणि त्याचा फटका तुम्हाला बसला का? काय वाटतं? फटकापेक्षा लोकांची दिशाभूल तिथं झाली. म्हणजे एका बाजूला भुजबळ साहेब असं म्हणत होते पूर्वी की ओबीसी राजकीय आरक्षण हे कोणामुळे गेलं तर भाजपमुळे गेलं. पण एखादा नेता जेव्हा पक्ष बदलतो, भूमिका बदलतो, सत्तेत जातो, मग त्यांची भूमिका कशी बदलते? मग आधी केलेलं स्टेटमेंट खोटं होतं का मग आता आपण शांत बसत आहात ते खोटं आहे?
लोकसभा आणि विधानसभेला जर आपण बघितलं तर तुम्ही म्हणता तसं वेगळ्या वेगळ्या लेवलला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं गेलं, वेगळ्या वेगळ्या नेत्यांना पुढाकार घ्यायला लावला, भाषणं आक्रमक पद्धतीने केली आणि त्याच्यावर काही प्रमाणात लोकांची दिशाभूल झाली, लोक कुठेतरी विसरले आणि मग त्याच्यामध्ये नक्कीच राजकीय फायदा हा सत्तेतल्या लोकांना तिथं झाला असावा. पण हा जो प्रयोग आहे जातीवादाचा आणि धर्मवादाचा हा फक्त एखाद दुसऱ्या इलेक्शनमध्ये चालू शकतो. जेव्हा नवीन इलेक्शन येतील तेव्हा लोकांना हे मात्र कळणार आहे की पूर्वी कसा वापर केला. जसं धनगर आरक्षणाचा विषय, याच्यात जर आपण बघितलं तर बारामतीला धनगर आरक्षणाच्यासाठी मोठं आंदोलन झालं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले होते 2014ला. तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते. तेव्हा त्यांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्यानंतर अनेक कॅबिनेट झाल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्ताने 300वी जयंती आहे म्हणून सोंडीला कॅबिनेट बैठक झाली. पण त्या बैठकीमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा साधा चर्चेत सुद्धा आला नाही. त्याच्याचबरोबर काही वर्षांपूर्वी 2018-19ला चोंडीमध्येच धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तिथं आंदोलन झालं होतं. या देशाच्या ज्या प्रेसिडेंट आहेत त्या तिथं आल्या होत्या. तिथं काही लोकांवर कारवाई केली गेली आणि त्याच पवित्र भूमीमध्ये जेव्हा तुम्ही कॅबिनेट बैठक घेता तिथं साधा चर्चेत सुद्धा धनगर आरक्षणाचा मुद्दा आणत नाही. त्याचा अर्थ भाजप आणि सत्तेतले लोक जातीचा, धर्माचा, आरक्षणाचा वापर फक्त इलेक्शन पुरता करतात. इलेक्शन संपलं की त्यांना विसर पडतो. आता हे मात्र त्या ठिकाणी लोकांना कळलेलं आहे. दादा अग्निशामक दलाकडे जी आहे ती पुरेशी पर्याय उपलब्ध अग्निशामक दल जो आहे तिथं काम करणारे जे लोक आहेत ते प्रामाणिक आहेत. पण कितीही प्रामाणिक असलं तरी त्यांना सामग्री देणं, त्यांना चांगल्या गाड्या देणं ही प्रशासनाची जबाबदारी असते, शासनाची जबाबदारी असते. स्मार्ट प्रोग्रामच्या अंतर्गत इम्पोर्टेड एक मोठी गाडी पाण्याची तिथं देण्यात येणार होती. त्याचं काय झालं असा सुद्धा प्रश्न आता सगळ्यांना पडायला लागलेला आहे. त्याच्याचबरोबर अग्निशामक केंद्र हे छोटं राहून चालत नाही. सोलापूर शहर हे आता मोठं झालं आहे. ते मोठं का होऊ शकत नाही, मोठं करण्यासाठी त्यांना जागा का मिळत नाही हे सुद्धा कुठं आता तरी बघण्याची जरूरत आहे. जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. मी विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये हा विषय मांडला होता. त्याच्यामध्ये जे काही छोटे MIDCचे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नाहीतर बिल्डिंग्ज असतील त्याच्यामध्ये अग्निशामक आणि त्याचं जे मनुष्यबळ आहे ते योग्य आहे का, त्याला यंत्रणा आहे का, असाही मुद्दा तिथं आम्ही मांडला होता. आणि जी घटना घडली 1 वर्षाचं बाळसुद्धा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलं. जेव्हा घटना घडते तेव्हा शासनाकडनं 5-10 लाख रुपये दिले जातात आणि विषय तिथं संपतो असं नसतं. उद्या या घटना घडू नये यासाठी प्रशासन काय करणार आहे हे सुद्धा त्याच्याबद्दल सांगावं लागेल. त्यामुळे गाड्या का नाहीत, एवढं मोठं शहर असताना सुद्धा. आणि तुम्ही जर बघितलं तर इथं ज्या गाड्या आहेत त्या जास्तीत जास्त 4थ्या मजल्यापर्यंत पाणी मारू शकतात. पण आता इथं सोलापूरमध्ये बिल्डिंग हे आता 10 मजल्याच्या पुढे गेलेले आहेत. जर पाणीच जर फक्त 4थ्या मजल्यापर्यंत पोहोचणार असेल आणि वर जर आग लागली त्याच्याबद्दल आज चर्चा होतीये का, त्याच्याबद्दल कोण पुढाकार घेतंय का हे सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे. नाहीतर घटना घडतात, 10 दिवस त्याच्यावर चर्चा होती आणि विषय संपून जातो. मला एवढंच म्हणायचं आहे की ही दुर्दैवी घटना घडली, त्यात काही नागरिक मृत्युमुखी पडले. जे झालं ते चुकीचं झालं, पण याच्यावर कुठेतरी शहाणपण घेणं आणि त्याच्यावर कार्य करणं आणि त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करणं ही सुद्धा जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासन या बाबतीत काय करते हे आपल्याला बघावं लागेल. चौकशी तुमच्याकडे कागद असतील तर आत्ताच थोड्या वेळात चौकशी आपण करूया. त्यामुळे तुम्ही कागद मला द्या, कागद द्या, कोण मुलं आहेत, त्यांचं स्कोअर कार्ड काय होतं, कशा पद्धतीने काय झालं, आपण त्याच्यावर चर्चा करू लगेचच्या लगेच. मी तर म्हणतोय कमिटी कशाला, आत्ताच चर्चा ती करू. ते कागद मला द्या, पुरावे सकट द्या. आता आपण जेवताना त्या बाबतीतली चर्चा करू. काहीतरी काम आलं असेल, योगायोग असेल, बाकी दुसरं कुठलं काय नसेल.
नाही, मला वाटत नाही तसं काय झालं असेल, पण पुढे जो दौरा होईल तो 100% होईल एवढंच या ठिकाणी सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.